सारसबागेत जायचो, पण तिकडे ना गणपतीचं मंदिर आहे ना, तिथे तो वरंडा टाईप आहे ना, ते चौकोनी आकारामध्ये, तिथे बसून आम्ही पुस्तकं वाचायचो. मला एक्सेप्टच आमचं नातं एक्सेप्टच नसतं केलं, कारण आमच्याकडं कास्टचा प्रॉब्लेम आहे. आणि नंतर मग फायनली 5 नोव्हेंबर 2019ला आम्ही रजिस्टर केलं. हिनं घाबरत, मी पण घाबरत, हिच्या घरी कोणाला सांगितलं नाही, माझ्याही घरी कोणाला नाही सांगितलं. म्हणतात ना प्रेमात ताकद असते, ते मला त्या दिवशी जाणवलं की खरंच प्रेमात ताकद असते. मला असं वाटतं प्रेमात ताकद असते हा काय शब्द आहे, असं काही नसतं असं मला आधी वाटायचं, पण खरंच काय असतं ना ते मला त्या दिवशी जाणवलं. ते पहिल्यांदा मी खाली आले, घर बघितलं, सगळं पहिल्यांदा घराच्या खाली, ती माझी शेवटचं माझ्या घरी, मी अजूनही गेलेली नाही तिकडे. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. सो तुमच्या रिक्वेस्ट खातर अशीच मी एक गोड जोडी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे, म्हणजेच आपली अंजी आणि तिचा नवरा. ओळखलं असेलच तुम्ही, अभिनेत्री कोमल कुंभार आणि गोकुळ दशवंत आपल्यासोबत आहेत. खूप स्वागत दोघांचंही. थँक्यू. हे घ्या, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, एकमेकांना भरवा. तुला पण तिळगुळ घे, गोड हो गोड. हो, पण आता सध्या पॅकेज डील मध्ये येतं ना. अरे बापरे. आता सगळं थोडं दे. सो अशी मस्त सुरुवात झालेली आहे. बाय द वे खूप रिक्वेस्ट होते आणि खूप कॉंग्रॅच्युलेशन सगळ्या प्रेक्षकांकडनं सुद्धा. नुकतंच नवीन लग्न झालंय आणि आपण भेटतोय. कोमल, कसं वाटतंय लग्नानंतर, कसं जमतंय सगळं? छान, मस्त वाटतंय. लग्नानंतरचा पहिला सण माझा. येस, छान वाटतंय मला. इतकं तुम्ही छान बोलवलं इथे, त्याबद्दल खरंच थँक्यू. येस. गोकुळ कसा आहेस? आपण पहिल्यांदा गप्पा मारतोय या निमित्ताने. कसा आहेस? मी मस्त आणि छान वाटतंय येऊन तुमच्याकडे, मारूया गप्पा. पण नुकतंच 1 महिना झाला असेल लग्नाला, की झाला नाही अजून? 25 नोव्हेंबर. 25 नोव्हेंबर. हा, म्हणजे 2 महिने होतील आता कम्प्लीट. दीड महिना. दीड महिना. सो मी लुक्स बघत होती तुमचे. तुझा तो ग्रीन साडीचा लुक तुमच्या दोघांचा इतका व्हायरल झाला, एवढा कमाल लुक झाला होता की कोणाची आयडिया होती? आउटफिट मागे कोणाचं डोकं होतं? मॅडमचं? असं म्हणजे माझं म्हणजे खरं तर सगळं टीमवर्क आहे. एक ना माझी मेकअप आर्टिस्ट आहे पूजा म्हणून आहे, तर ती पुण्याची आहे. तर तिने आणि आम्ही मिळून म्हणजे तिने सगळ्या म्हणजे मला तिने सांगितलं कुठे कुठे जाऊन आपण, कुठल्या डिझायनरकडे जाऊन आपण कसं करूयात. मग तिथे गेल्यावर आम्ही ते चूज केलं की ॲक्च्युली तो जो ग्रीनचा आवडला ना तुला, त्याचा तो त्या तिची डिझाईन आहे तिच्या कॅटलॉगमध्ये तो कलरच नव्हता. इथून सुरुवात. युनिक होता. हा, तो कलरच नव्हता. तिने असं एक रॅन्डम मला फोटो दाखवला, म्हटलं हे कसं वाटतं, म्हटलं हेच करायचं, कारण तो युनिक होता. आणि मग तिने त्यांना तो करायला सांगितलं, तयार करायला सांगितलं, आणि मग तो छान झाला आमचा लुक. पण कसं झालं लग्न सोहळा? कारण का मी तिकडे नव्हते ते बघायला. आपण ना इतकी वर्ष, आता तुम्ही 10 वर्ष डेट करतायत, राईट? तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात. तिथे मी येतेच आहे की कशी होती लव्ह स्टोरी, कुठून सुरुवात झाली. पण फायनली इतकं वर्ष डेट करून फायनली तो लग्नाचा दिवस येतो, ती फिलिंग कशी एक्सप्रेस करशील आता शब्दांमध्ये? आता तुम्हाला विचारलं ना लग्नाचा दिवस कसा होता, तर तो छानच होता. आम्ही दोघांनी त्याच्यासाठी खूप म्हणजे मेहनत म्हणण्यापेक्षा जे केलं ना त्याचं फळ मिळालं असं झालं. कारण 2 महिने लिटरली आम्ही त्या लग्नाच्या ॲक्च्युली ह्याला वडील नसल्यामुळे ह्याच्या मागे कोणी नाही, हाच मोठा आणि भाऊ लहान, तर तो कामानिमित्त मुंबईत होता. आणि माझ्याकडून पण म्हणजे आम्ही दोघांनी मिळून त्याच्यावर इतकं हे केलं, म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून आम्ही इतके फिरत होतो, ही गोष्ट ती गोष्ट. अक्षरशः मेहंदीच्या दिवशी आम्हाला घरच्यांनी सांगितलं की आता बाहेर पडायचं नाही. मग आम्ही इतकं त्याला विचारणं, आम्ही खूप पळापळ, हे बघ ते बघ. आणि त्या दिवशी असं झालं म्हणजे केलं झालं, म्हणजे इतकं ते खूप आम्ही त्याच्यासाठी 2 महिने खूप राबलं. म्हणजे मला माहित नाही आतापर्यंत किती लोकांनी, पण आपल्या तर नशिबात ते आलं की आम्हीच आमचं सगळं केलं. लग्नाचे संस्कार झाले आमच्यावर असं म्हणता येईल. कारण आम्ही अक्षदापासून, छोट्या गोष्टीपासून ते पूर्ण एंड पर्यंत सगळं अरेंज केलं. म्हणजे तुम्हाला माहित होतं की कोण आलंय, कोणापर्यंत काय पोहोचतंय, किंवा इव्हन जसं इव्हेंट करताना मॅनेजर किंवा काही लोक असतात, आम्ही ठरवलं हे आपणच करूयात. मग ते आम्ही केल्यामुळे काय झालं की प्रत्येक गोष्टीला आम्हाला पळायला लागायचं ना 2 महिने. आता भरपूर लोक हिला विचारतात वेट कमी केलंय, कसं कमी झालंय, पण आमच्या दोघांचंही लग्नापासून माझं 2.5 किलो आणि हिचं 2.5 किलो असे कमी झालेले होतं ग लग्नाच्या आधी. आणि आत्ता अचानक मी केलं तर ते काहीतरी 49-48 झालंय. आणि मलाच कळलं नाही ते कसं काय इतकं झालं. म्हटलं बापरे, एवढं इतकं म्हणजे दगदग झाली. आणि आता शांत आम्ही थांबलोय आता. तर आता हे झालं लग्नाचं तो दिवस.
पण मला 10 वर्ष मागे जाऊन विचारायला लागलं, कारण का सहकुटुंब सहपरिवारच्या सेटवर मी कोमलला भेटले होते. आणि म्हणजे सोशल मीडियावर आपण इतकं आपली पर्सनल लाईफ नाही ओपन करत, पण कसं होतं हे 10 वर्ष. आणि तू म्हणालीस की तू इंडस्ट्रीत येण्याआधीच तुम्ही रिलेशनशिपमध्ये हो. होतात, तर ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे की असं नाही की ही एक प्रसिद्ध ॲक्ट्रेस आहे म्हणून मी हिच्याबरोबर आहे, तर नाही, तो सपोर्ट आधीपासूनच आहे. मला गोकुळ तू सांग सुरुवात कुठून झाली होती? म्हणजे आमच्या दोघांची ना. पण बाय द वे तुझं नाव पण खूप सुंदर आहे, मला फार आवडतं. थँक्यू सो गोकुळ. मच. Yes. थँक्यू. आणि म्हणजे मला पण आवडतं, पण मला असं इतकं नव्हतं, थोडंसं नाही का. हे खरं तर देवाचं नाव आहे, ऍक्च्युली Yes. छान आहे. ॲक्च्युली माझा जन्म गोकुळाष्टमीच्या आदल्या दिवशी झाला आहे, त्यामुळे माझ्या आईने नाव गोकुळ ठेवलं. हे मी विचारलं होतं तिला का ठेवलं, हा. त्यामुळे गोकुळ नाव ठेवलं. वा. एक किस्सा सांगते का, मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं की ना बिचाराला जन्म तारीखच माहित नाही ग. नाही काय मला झालं, इतकं वाईट वाटतं त्या गोष्टीचं. म्हणजे म्हणजे ते माहितीये की म्हणजे आई त्यावेळेला एकदम जुनी गोष्ट आहे ना ही. मग तूच सांग बाळा. हां आधी काय व्हायचं, शिक्षक लोक काय करायचे, साल बरोबर ठेवायचे ना. आपला आता मी 90sचा आहे, हं. त्यावेळेस कसं व्हायचं की हां चला टाका, आणि ज्या दिवशी शाळा सुरू होते 1 जूनला शाळा सुरू व्हायच्या आधी हो, 1 जून टाकलं की ते 1 जून 1/6 टाकणार. आणि म्हणजे सरकारी बड्डे झालेला. Yes. गेले 25-30 वर्ष मी सरकारी बड्डे साजरा करत होतो. मी 1 असंच जून. रॅन्डमली विचार केला की अरे माझी बड्डे चुकीची असेल. मी आईला विचारलं की आई माझं 1 तारीखच आहे का, काय होतं तुला नीट आठव जरा जन्मताना. मग ती म्हणाली की नाही मला आठवतंय 15 ऑगस्ट होता, पण त्याच्या आदल्या दिवशी काही दहीहंडी होती, गोकुळाष्टमीचा उपवास होता त्याच्या आदल्या दिवशी, म्हणून तुझं ठेवलं. मी ऑनलाईन कॅलेंडरवरती गुगल सर्च करत 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 90मध्ये गेलो आणि बघितलं तर फायनली 14 ऑगस्ट 1990 असं येतंय. ओ, पण आता मला माहित नाही की नक्की तेच आहे का. मग मी म्हटलं हे सरकारी बड्डे करण्यापेक्षा तो ठीक आहे. तो ठीक आहे. मग 14 ऑगस्ट करून डन. मी म्हटलं मग आपण काय पुढे जाऊया. कधी 1 जून, कधी 14 कधी 15, म्हणजे काय रे, मला वाईट वाटतं मग त्याचं की बर्थडे नाही कोमल 1 जूनला करू नको, आता लगेच पुढच्या वर्षी म्हणाल 14 ऑगस्टला नको करू, मग 15ला करू का, आता करू काय मी, म्हणजे असं होतं. याचं वाईट वाटतं मला त्या सरळ गोष्टीचं. गोकुळाष्टमीला विश करायचं हां. की तेव्हाच त्याचा जन्म आहे म्हटल्यावर. पण किती मला फार आवडतं असं काही असेल ना, इंटरेस्टिंग फॅक्ट्स असतील, मज्जा येते मला. अगं इंटरेस्टिंगच आहे, म्हणजे माझं काय या मुलाचं यार, एक त्याच्याकडे जन्मतारीख नाहीये, म्हणजे माझं सगळं याचं व्यवस्थित सगळं आहे, कट्टुकट आहे. सगळं कट्टुकट आहे माझं, काय वा. टेन्शन नाही. पण मग कसं प्रेमात पडलात हां एकमेकांच्या? तर मला आठवतं आहे आम्ही 2015 पासून आमची जर्नी सुरू झाली. पण 2015च्या आधी माझा माहोल असा होता की नाट्य एकांकिका स्पर्धा, राज्यनाट्य स्पर्धा, पूर्ण फिरणं पार सवयीपर्यंत वगैरे असं माझं सगळं सुरू होतं. तर त्यावेळेस एक असतं ना कॉलेजला, अरे नाटक करणार आहे, तर तसं होतं. आणि त्या निमित्ताने हिच्या कॉलेजमध्ये एक माझीच मैत्रीण होती हिची कॉमन, तर ती म्हणाली की अरे गोकुळ माझ्या कॉलेजमधलं नाटक बसव ना प्लीज, मला एकांकिका खूप करायची आहे. आणि त्यांचं कॉलेज पुरुषोत्तम आणि फिरोदयामध्ये जात नव्हतं. तर पुण्यामध्ये भरतनाट्य करंडक असतो, खूप फेमस आहे तो, दरवर्षी असतो. तर तो करायचा तिला होता. मग हां भरत करंडक म्हणतात त्याला, राज्यनाट्य स्पर्धा आहे ती. आणि मग तिथे गेल्यानंतर तिला मी म्हणालो की ठीक आहे तुला करायचं आहे ना, तर तू 4 लोक कलाकार म्हणून गोळा कर आणि मला बोलव, त्या दिवशी येऊन आपण भेटू आणि सुरुवात तरी कर. मग मी आणि माझा एक मित्र होता जो मला सिनियर होता, योगेश म्हणून. तर आम्ही दोघं त्या कॉलेजमध्ये गेलो. तिने 4 लोक गोळा करून एका रूममध्ये ठेवली, ही पण त्याच्यामध्ये होती. आणि मला लिटरली अजून स्पष्ट डोळ्यासमोर ते आठवतं, अशी बसलेली होती ती आणि असा हात Boycott होता आणि अशी होती. आणि आम्ही दोघं पुढे बोलतो आणि हे बघते एकदम असं. आणि तिचा कट होता मुलांसारखा. छोटासा, मी मुलांसारखी राहायचं अगं. पूर्ण बॉबकट होता. मी पूर्ण प्रॉपर मुलांसारखा भांग होता असा. आणि मला तेव्हा माझं काही फार लक्ष तसं नव्हतं आणि त्या इंटेन्स तसा सुरुवातीला कोणाचाच नसतो. आणि मग गेल्यानंतर मग सांगितलं सगळं, ते एकांकिका बसवली, न्याय नावाची एकांकिका होती. मग ते भरतनाट्य मंदिरला त्याचे प्रयोग झाला. मग ह्याच्यामध्ये ती लीड करत होती, पण त्यावेळेस माझ्या बुद्धीला वाटलं तसं मी केलं की ही त्यात जात नाही लीडला, हिचं लीड काटला, त्या मैत्रिणीने टाकला, मग सेकंड केला आणि प्रॉपर केला. आणि प्रयोग केल्यानंतर तो जो काय ओरा, ती जी काय प्रोसेस आहे एकांकिका स्पर्धेची, ती तिला अनुभवली प्रॉपर. आणि आधीच तिला कुठंतरी होतं की मला ना, सॉरी मी इंटरप्ट करते एक मिनिट. ऍक्च्युली काय झालं, मी माझं पूर्ण शिक्षण उरुळी कांचनमध्ये केले. त्यानंतर मी हडपसरला, उरुळी कांचनपासून हडपसरला JSPM कॉलेजमध्ये डी फार्म करायला आले. आणि त्या कॉलेजमध्ये आले तेव्हा माझ्या कॉलेजमध्ये JSPMच्या फार्मसीच्या डी फार्मच्या डिपार्टमेंटला एकांकिका वगैरे, म्हणजे नाटक वगैरे, म्हणजे त्या पूर्ण फार्मसीच्या DB मध्ये नव्हताच. म्हणजे ती सगळी सिन्सिअर अभ्यासू मुलं, आणि D ला पण नाही B ला पण नाही, असे 2 इयर आहेत ना तिकडे, तर त्याच्यात नव्हतं. तर मग माझं काय झालं,
आणि मला ना असं काहीतरी वेगळं करायचं होतं, असं काहीतरी वेगळं की असं म्हणजे वेगळं जगायचं होतं, नॉर्मल नव्हतं जगायचं, काहीतरी एक Easy वेगळं. गोष्ट आपल्याला आवडतच कारण नाही कसं होतं, शेवटी मी तिसरी मुलगी होते ना घरात, म्हणजे मला काय असं वाईट वागणूक नव्हती, पण मुलगा 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 म्हणून मी तिसरी मुलगी. आणि मग मी माझं माझं नेहमीच जिद्द असायची की मला काहीतरी वेगळं, आणि घरात मीच अभ्यासू असायचे. अभ्यास खूप सिन्सिअर, खूप अभ्यास किडा असायचा. इतकी पण नाही, पण त्यात आमच्यात मी होते जरा. तर मग मला डॉक्टर व्हायचं होतं खरं तर, पण डॉक्टर नाही झाले, ऍक्टर झाले. पण डॉक्टर मला तर आहे ना शेवटी. डॉक्टर व्हायचं होतं, पण काय तो जो ग्रुप असतो ना सीईटीचा नीटचा, तो बसत नाही ना कधी कधी, तर मग ते आपल्याला नंबर लागत नाही. त्यामुळे मग मी म्हणलं बरं त्याच्यातलंच काहीतरी, कारण माझं बायोलॉजी चांगलं होतं, तर मग त्याच्यातलंच काय करू शकतो, मग डी फार्म म्हणजे औषध गोळ्या याच्यामध्ये आपण बघूयात काहीतरी. मग मी डी फार्मला ऍडमिशन घ्यायचं म्हणून JSPMला आले. पण तिकडे आल्यावर ना काहीतरी एक असं वाटायचं की नाही मला काहीतरी वेगळं करायचं, पण ते पण कळत नव्हतं. आणि लहानपणापासून एक सवय होती की आर्टिस्ट लोकांचे, ऍक्ट्रेस असे मोठे मोठे आर्टिस्ट लोकांचे किंवा कुणाचे पण असे कात्रण आले ना पेपरला, ते कापायचे आणि पिशवीत भरायचे, ही एक सवय होती मला. आणि अजय अतुल वेड्यासारखी फॅन होते मी अजय अतुलचे, म्हणजे आताही आहे, पण इतकी म्हणजे मी अक्षरशः घरात पोस्टर लावला होता. मग मी डी फार्म सुरू केलं, डी फार्मला ऍडमिशन घेतलं. मग तिकडे पण ना मी एकदा ना असंच एकांकिका करण्यासाठी काही मुलं हवेत, असे बाहेरून येतात ना लोक की एकांकिका करायच्यात म्हणून, काही मुलं हवेत, वयोगट विद्यार्थी, असतं, हा असे असं काहीतरी. हवेत, हो. मग ते येतात कॉलेजमध्ये की असं असं मुलं हवी आहेत वगैरे, करायला इच्छुक आहेत वगैरे. आणि आमचं कसं 60 फर्स्ट इयर 60 सेकंड इयर असे 2च इयर होते आमचं. डी फार्मचं एवढंच होतं, डिप्लोमा. आता आमच्या कॉलेजमध्ये कसं सामसूम सगळं आणि सगळं अभ्यासूच किडा. आणि मला असं व्हायचं की काहीतरी मिस. दर गॅदरिंगला आपलं कुठले इव्हेंट असतील काय असेल कॉलेजमध्ये, तर डान्सला मी पहिली तिकडे. खूप डान्स असायचं माझं, खूप मला ते आवडायचं, आणि माझ्याशिवाय डान्सच व्हायचं नाही तिकडे. तर आमचे प्रिन्सिपल होते काळे सर म्हणून, तर ते ना एकदा ना त्यांच्याकडे काही आले लोक, आणि त्या दिवशी त्यांना मी फक्त सांगितलं होतं की मला असं काहीतरी नाटक वगैरे करायचं, म्हणजे मला असं काहीतरी करायचं असं एक त्यांना माहित होतं. आणि एक दिवशी ना अचानक मी घरी होते, मला फोन आला बी फार्ममधून की कोमल कुंभार आहे का. आणि नेमकं माझ्या वडिलांनी उचललं की हां. मग त्यांना पण त्यावेळेला आनंद झाला होता की अरे नाटकात वगैरे काहीतरी, त्यावेळेला एकदम स्टार्टिंग. तर मग मला असं की बापरे, नाटक वगैरे, एकांकिका वगैरे, हे काहीतरी वेगळं आहे, मला हे करायचंय, म्हणजे काहीतरी वेगळं आहे असं करायचं होतं मला. मग मी म्हटलं की हां मी येते उद्या. आणि मी दुसऱ्या दिवशी गेले, तर नाही सॉरी थोडंसं चुकला हा एकदा काय झालं, ते आले होते लोक बाहेरून, तर मग ते काचपेटीमध्ये लावून गेले तसं. आणि मी त्या दिवशी बघितलं, तर मला ते दिसलं की एकांकिकेसाठी मुलं मुली हवेत वगैरे, ते गेले त्यावेळेस मी नव्हते. आणि मग माझं आईच्या गावात हे काहीतरी आहे, मला हे करायचंय. मग मी काळे सरांना भेटण्यासाठी, कॉलेज सुटलं 12 वाजता, पण मी त्यांना भेटण्यासाठी 4 वाजेपर्यंत बाहेर थांबले. ही मुलगी का थांबले, माझ्यासोबत एक मुलगी पण होती, का थांबले अरे तिला बोलायचंय काहीतरी. मग हा कोमल ये तू बोल काय. म्हटलं सर हे जे काही लावलंय ना बाहेर काचपेटीत, ते तसलं मला करायचं, असा माझं एकदम. काय अगं हां थांबता, मी त्यांना फोन करून विचारतो आहे की नाही काय. मला ते आले होते पण मी नव्हते त्यावेळेला. मग त्यांना फोन केला की हां असं असं आहे. नाहीत म्हटलं आमचं झालंय सिलेक्शन काही मुलांचं कॉलेजचं, त्यामुळे ते काय. मला इतका मूड ऑफ झाला, मला शिफ्ट म्हटलं खूप मोठं काहीतरी चांगलं होतंय, मला हे करायचं होतं. ही आहे 2013ची गोष्ट, 13ची गोकुळ डी फार्म 13ची गोष्ट. आणि मग मी गेले, मग मला खूप वाईट वाटलं, पण म्हटलं आता जाऊ दे, तर काय करायचं. त्याच्यानंतर ना दुसऱ्या दिवशी मला सुट्टी होती, आणि काळे सरांनी माझा नंबर दिला होता बी फार्मच्या लोकांना, कारण ह्याची जी मैत्रीण होती ती बी फार्म मध्ये होती. आणि तिने दोन्ही डिपार्टमेंटमध्ये आमच्या कॉलेजमध्ये एकांकिका सुरू करूयात, भरत करंडक येतोय, आणि हे तिच्या ओळखीचे होते. मग अशी लोक आहेत, ते येऊन शिकवतील आणि आपण एकांकिका करूयात, पहिल्यांदाच फार्मसीमध्ये सुरू करूया. मग मला काळे सरांना कॉल केला, ह्या मुलीने, हिच्या मैत्रिणीने वगैरे, याच्या मैत्रिणीने वगैरे. आणि मग ते म्हणाले की मग मला पप्पा पण खुश झाले, माझं पण असं अरे वा हे मला आवडतंय आणि हेच करायचंय. मग मी दुसऱ्या दिवशी गेले लवकर त्या दुसऱ्या डिपार्टमेंटला, माझं डिपार्टमेंट नाही दुसऱ्या डिपार्टमेंटला म्हणजे बी फार्मला. मग तिथे गेले, मग माझ्यासोबत काही 2-3 मैत्रिणी पण आल्या. माझं झालं की वाव हे छान आहे. मग ते आम्हाला ऍक्टिव्हिटी करायला लावायचं. तेव्हा गोकुळ आला होता, आता तर परत तिथे आलं. ते जे मी सांगितलं तिला की 4 लोक गोळा कर, मग त्यांनी नोटीस बोर्ड वगैरे केलं, हे ते बघितलं, ती आली आणि बसली. मग मी आणि माझा सिनियर आलो, आणि आम्ही रँडमली त्यावेळेस जी मेंटॅलिटी होती त्या हिशोबाने सांगितले की अच्छा कोणाकोणा इंटरेस्ट आहे, हे असं आहे. कारण ह्याच्या आधी आम्ही ते करंट केले होते भरपूर. मग न्याय नावाची एकांकिका बसवायला घेतली, प्रयोग झाला. बाकी ह्याच्या आधी ते सांगितलंच आहे, प्रयोग झाल्यानंतर कसं झालं,
आता हिला मुळात आधीपासून पण ते करायचंच होतं. आणि नाटकाच्या बाबतीत काय होतं, जास्ती ज्यांनी नाटक केले किंवा थिएटर करतात त्यांना हे समजू शकतं. काय होतं की एकदा तुम्ही प्रयोग केला, ती प्रोसेस आवडली, ती एन्जॉय केलीत ना तुम्ही, ते भिंत अंगामध्ये. आणि तुम्हाला एका पॉईंटला सोडायचं म्हटलं तर ते सुटता येत नाही. तसं आपण म्हणू शकतो किडा चावला नाटकाचा वगैरे, तशा टाईपमध्ये हिचं ते झालं. प्रयोग झाला, सगळं झालं, ही हिच्या घरी, आम्ही आमचं घरी. आणि प्रयोग झाल्यानंतर हिला छान वाटलेलं. आणि नंतर मला वाटतं ही मे 2015च्या आधीची गोष्ट आहे. आणि मेमध्ये 2015ला मी एक एकांकिका करायला घेतली होती वैयक्तिक. कारण माझं पंचमेध रंगमंच पुणे म्हणून मी एक प्रायोगिक नाट्यसंस्था जसं कॉलेजमधून पासआउट झाल्यानंतर सुरू केलं होतं. कारण मला ते स्वस्त बसवत नव्हतं स्पर्धा करायच्यात एकांकिका वगैरे. मग ते करत असताना मी रँडमली सुरू केली प्रॅक्टिस. आणि सुरू झाल्यानंतर हिला कळालं. तोपर्यंत मी सर होतो हिचा. हा आणि गोकुळ सर सरच मोबाईल मध्ये नाव सरच गोकुळ म्हणायचं. सर म्हणून होतं. हां. आणि तेव्हा सर म्हणजे सरपर्यंत काय माझं नाहीये, सर कारण पदवी कसं खूप नाही, हा मोठी आहे. माझ्या कॉलेजमध्ये आला होता ना ग, आणि तो असं पुढे सांगतोय नाटक वगैरे हे सगळं. आणि मी अशी एकदम एकदम नवखी असते ना कोणतरी, की एकदम मन लावून ऐकते. त्यावेळेस मला असं वाटलेलं की हा म्हणजे नाही, पण बापरे सर हे असं असं सांगतात. अगं त्या दिवशी हा किस्सा पण घडला होता, ज्या दिवशी आमची पहिली भेट ऐकशील तर हसशील तू. तिथे येऊया ना आपण, रिवर्स कशाला गेलो नाही जाऊ. गोकुळ, त्याच दिवशी ज्या दिवशी तू- स्क्रिप्टिंग केलंय नाही नाही तू- स्क्रिप्टिंग नाही, ते डोक्यात माझ्या ना. ते त्याच दिवशी झाला ना हा किस्सा, जेव्हा सुकेश हो, पण ते पॅकअप झाले, आपलं प्रॅक्टिस संपल्यानंतरच हां सोडायला जाताना. बरं, ते तू कंटिन्यू करू शकते, काय अडचण नाही. सांग तू त्या सांग. दिवशी जेव्हा हा लेक्चर वगैरे हे सगळं देऊन गेला ना, त्या दिवशी तिचं असं झालं की अगं याच्यासोबत जा ना हडपसर पर्यंत, कारण तिथून मग मला बस आहे उरुळे कांचनची. तर हंडेवाडीपासून तिथे जा, मग तू ते जाशील. आणि मी तिला फुल साईडला घेतली. तुला कळतं का, कुठल्या पण मुलासोबत काय मला जायला सांगते. म्हणजे अशी आमची भेट होती की बाबा कोणासोबत पण काय. आणि तोच माझा जोडीदार. तेच असतं ना लाईफ, की पूर्ण सर्कल मध्ये रिव्हॉल्व होतं लाईफ. सांग सांग सांग. हां, कुठे होतो? न्याय नावाची एकांकी. हां, प्रयोग झाला, हे झालं. मग नंतर मी माझं नाटक एकांकिका सुरू केली. आणि मग हिचा मला मेसेज आला की सर तुम्ही नाटक करता असं कळलं. म्हणलं हो. आणि त्यावेळेस कसं होतं, आजही काय होतं, प्रायोगिक करताना एकांकिका करताना जेवढ्या लोकांना यायचं ते या, कारण पेमेंट नसतं, ते फ्रीमध्ये करायला लागतं. आणि दिग्दर्शक लेखक म्हणून मला असं वाटायचं की अरे आपल्याला गरज आहे, बॅकस्टेजला जेवढी लोक असतील तेवढं छान, मग ये, पण तुला बॅकस्टेज करावं लागेल, माझ्याकडे आत्ता रोल काही नाही आहे, ऑलरेडी कास्टिंग झालं आहे. म्हटलं ठीक आहे चालेल. मग ही यायची रोज कंटिन्यू बॅकस्टेजसाठी म्हणून थांबायचे, प्रयोग करत राहिलो आम्ही. एखादा दुसरा प्रयोगही झाला. आणि त्यानंतर असं झालं की माझा त्या नाटकामध्ये एक सीन होता रिपोर्टरचा, एकच सीन होता. आणि तिथे प्रॉब्लेम झाल्यावर मी हिलाच बोललो. तेव्हा आमच्या डोक्यात काहीच नव्हतं, हिच्या मनात फिलिंग नाही, माझ्या मनात फिलिंग नाही, काय नाही. मी रँडमली तिला म्हणालो की तू करशील का? हो करेल. मग तिला ते रिपोर्टिंगचं सुरुवात केली, प्रॅक्टिस घेणं हे ते. त्याच्यात पण एक किस्से झालेत, पण इतकं डिटेल सांगण्यापेक्षा पुढं जातो. आणि मग हिने सुरू केलं, रिपोर्टरचं छान काम केलं, प्रयोग केला, उत्तम झाला, मस्त वाटलं. ते यूट्यूबवर पण मी माझ्या चॅनलवर टाकलेली एकांकिका. ती खूप वाटणार पण नाही की ती कोमल आहे. आणि त्यानंतर बघायचीच आहे आता मी बघेन. आणि त्यानंतर कसं होतं की सुरुवातीला हिची म्हणजे शेवटी ही ओरिजिनल तिची ती भाषाच होती, पण हिचं कसं व्हायचं की ती मुलासारखी राहायची ना, त्यामुळं तिचा आवाज आहे ना, तिने स्वतःला आता इतकं वर्क केलं आहे, पण त्यावेळेस तिचा आवाज मुलासारखा आणि एकदम पूर्ण ग्रामीणमधला भेस. आणि मला रिपोर्टर पाहिजे होती. ठीक आहे, मी असं नंतर इमॅजिन केलं, हिला धरून मी मोड केला की ठीक आहे एखादी रिपोर्टर असू शकते जी गावाकडून येऊन सिटीत वागते, तर तिचा टोन तर चेंज होणार. ते मी चेंज केलं, पण मला हवी होती प्युअर पुणेरी किंवा मुंबईतली बोलणारी रिपोर्टर. पण मी ते मोल्ड केलं आणि तिने छान केलं. सुरुवातीला किस्सा आहे खरं तर तो, पण तो असा होता की आली, हां प्रॅक्टिस घेतली, हां आता तुम्ही पाहता तर इथं तुमच्यासमोर शेतकऱ्यांचे जे काय हे झालेलं आहे, तर तिचे पाय असे हालायचे करून हलायचे आणि अशी करायची. कळायचंच नाही की, आणि माझं चुकायचं खूप, मला काहीच कळायचं नाही, घाबरायचं आणि नाही. एकदा मी समजून सांगितलं की पाय हलवू नको, फक्त हात चेंज कर, हाताने हात वारी कर, पाय असे स्ट्रेट ठेव. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, हे काय ऐकलं. आणि काय होतं त्या फ्लोमध्ये ना, जो बसवत असतो ना एकांकिका, त्याचं डोकं ना इरिटेट होतं, कारण पुढं प्रयोग असतो. ओरडला मला. आणि हिला मी ओरडलो रँडमली, असंच ओरडलो म्हणजे खूप नाही, पण असं एक असतं की अरे तुला किती वेळा सांगायला लागते, कळत नाही का, नीट करणं असं असतं का, कधी रिपोर्टर काय असं करतो, कधी बघितलं नाही का चॅनल वगैरे, असं काय 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 काय. आणि तिने तसाच माईक टाकला, जी प्रॅक्टिस सोडून दरवाजाच्या बाहेर गेली, रडत बसली. माझे ठोके खाली वरी, कारण प्रयोग आहे 4 दिवसावर. आणि ही जर मुलगी रडून, मी रागवले म्हणून जर मला सोडून गेली, माझा प्रयोगाचा प्रॉब्लेम होईल. मग नंतर मी थोडं गेलो आणि एक मुलीला म्हटलं की बघ काय झालं. मग गेले तर ही रडत रडत सांगत होती, माझ्यासमोर सगळे कसे ओरडलं, सगळ्यांसमोर ओरडलं वगैरे, असं रडत 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 बोलत होती. नंतर मी हिला प्रेमाने घेतलं, म्हटलं
सॉरी तुला वाईट वाटलं असेल 4 लोकांमध्ये बोलल्यामुळे, पण तसं माझा इंटेन्स नव्हता, असं असं कर. मग नंतर तिनं पेटलं आणि जे काय केलं काम मला खूप आवडलं. नंतर तिने छान काम केलं एकांकिका, आणि ते काम केल्यानंतर ती प्रोसेस एन्जॉय झाली आणि नंतर त्याच्यानंतर आम्ही अनेक एकांकिका केल्या. लीडला आम्ही दोघंही होतो, मी डिरेक्ट करायचो, ॲक्ट करायचो. वाली नावाची एक एकांकिका, त्यांनी जी स्वतः रायटर डिरेक्टर आहे तो, त्यांनी स्वतः ती लिहिली, शेतकऱ्यांच्या जीवनावर, आत्महत्येवर आधारित होती ती आमची एक म्हणजे खूप अशी मिड पॉईंट आहे त्या एकांकिकेचा, कारण त्या प्रॅक्टिसच्या दरम्यान आमचं खूप भेटणं व्हायचं. मग भेटता भेटता अशा काही मुली पण असायच्या, तर काय माहीत नाही अचानक, खरं तर असं काही नाही की प्रेम कसं झालं कळलं नाही ॲक्च्युली, कारण मी खूप अशी स्ट्रेट मुलगी आहे, मी कधी असं इकडं तिकडे पण बघणार नाही, एकदम सरळ, कारण ॲक्च्युली ते खरं तर आईवडिलांचे संस्कार आहे, असे एकदम सरळ मार्गी जाणारी. मला प्रेम उलट असायचं की हे प्रेम वगैरे काय असतं, हे मला नाही आवडायचं, कधी मला नाही पटायचं त्या गोष्टी. उलट मी खूप अशी एकदम अशी सभ्य वागणारी अशी होते. पण काय माहिती त्या प्रॅक्टिसच्या दरम्यान वगैरे इतकं आमचं हे झालं की दुसरी मुलगी जरी याच्या गाडीवर बसली तरी मला असायचं ही का बसली, मी का नाही आहे, म्हणजे ती नाही बसायला पाहिजे, मला माहित नाही पण असं का होतं. मी लिटरली रडले पण आहे कित्येक वेळा की नाही ही का बसते, म्हणजे माझीच ते आपसुक होत गेलं. आणि तेव्हा असं वाटलं की नाही काहीतरी कुछ तो बात है. तो पॉइंट हिला जास्त जेलस म्हणतो ना आपण, ते कधी झालं आमच्याच ग्रुपमध्ये. जेलस म्हणजे ते मी गोळीचा विषय सांगतोय. तर एक मुलगी होती, सुंदर होती, छान होती, पण माझा इंटेन्स कधीच कुठल्या मुलीकडे तसा नव्हता करताना, कारण मला भीती ही असायची की मला कोणी प्रयोगाला सोडून जाऊ नये, कारण ते भीती तो जो प्रायोगिक करतोय आणि जे स्पर्धा करतोय त्याला माहिती. आणि मग ती आजारी पडली प्रॅक्टिसच्या दरम्यान, आणि माझं त्यावेळेस असं होतं की जर लेट झालं तर मुलींना तिच्या घरापर्यंत सोडणं आणि एक काळजी घेणं, एक टीमचा हे म्हणून, ग्रुपचा म्हणून. तर तिला ना आजारी पडली, आणि मी त्यावेळी ना नेहमी एक डिस्प्रिन, डोकं दुखू नये म्हणून, कारण प्रॅक्टिस खूप असायची, खाणं कमी असायचं, तर नेहमी असायची, तर त्यावेळेस होती. आणि हे सगळी लोक होते, आणि ती डोकं दुखते म्हणून थोडं तिचे थोडेसे हे सुरू झाले. आणि म्हटलं अरे बापरे. मग मी माझ्या एकदम प्रामाणिकपणे मी काय केलं, माझ्याकडे गोळी देऊ का, घेतली, तिला बसवलं, चक्कर आल्यामुळे उठ बसलं, आकर गोळी टाकली, पाणी दिलं आणि बस कर, हे सगळे तिने निहाळलं. ते तेव्हा माझ्या डोक्यात काहीच नव्हतं. हिला ते तिथून जलस सुरू झालं आणि मला काहीच माहीत नाही यातलं. एक दिवशी काय झालं, प्रॅक्टिस करत करत पुढचे प्रयोग करत असताना मी त्याच दरम्यान 2015-16 उजडलं, तोपर्यंत 2015 दरम्यान मी DCS करत होतो, पुणे विद्यापीठात. DCS म्हणजे आता ते DMCS झालं आहे, मास कम्युनिकेशन, रायटिंग, स्क्रीन प्ले, डिरेक्शन वगैरे. तर ते मी ॲडमिशन केलं होतं, आणि तो पुणे विद्यापीठात माझं जाणं येणं असायचं प्रॅक्टिस करत असताना. आणि पुणे विद्यापीठातला जो काही परिसर आहे तो क्लास आहे, खूप आवडता मला दोघांना. मग मी तीच मुलगी मला म्हणाली की माझं काय आता प्रॅक्टिस संपली, काम नाही आहे, मी तुझ्याबरोबर येते, आणि मला फॉर्म भरायचा होता. म्हटलं ठीक आहे चल ये, काय अडचण नाही. तिला घेऊन गेलो हडपसरवरून, तुला हे माहिती आहे शनिवारवाड्यापर्यंत गेलो. हिचा मला फोन, रडता. तोपर्यंत सर आमचं झालं होता, सरवरून गोकुळवर आली, कारण मला सर आवडत नव्हतं. मी म्हणायचं एकतर दादा म्हणा किंवा डायरेक्ट गोकुळ बोला. मग ही गोकुळवर तर ही गोकुळवर आली होती तोपर्यंत सरवरून, आणि मग मला तिने हक्काने इतकी रागवली, मला अजूनही आठवतंय. आणि ती बोलली की तू मला का नाही विचारलंस, तू तिला का घेऊन गेला, मला का नाही घेऊन गेला, आणि ही रडत बोलते. तुला माहितीये का, थांब, मला तू पुढे बोल. याच्या मागचा ना किस्सा आहे, म्हणजे आता हा खूपच ना असा, मला माहित नाही असं का होत होतं. जेव्हा प्रॅक्टिस संपली आणि तो तिला घेऊन तिकडे गेला त्या मुलीला, तर मला ना असं काय माहिती काय झालं, मी तिथून बस पकडली, आणि आता माझं घर तिकडे ना, मी तिकडे नाही गेले, मी इकडे गेले जिकडे तो गेलाय. आणि लिटरली मला आठवतंय ते डिटेलिंग मध्ये, मी त्या माळवाडीची बस होती 202 नंबरची, त्या बसमध्ये बसले, कानात मला हेडफोन नेहमी आवडतं, बसमध्ये बसून छान एक असा विंडो सीट, आणि छान गाणी मराठी बघायची आणि मराठी गाणी असं खूप आवडतं मला. मी कानात हेडफोन घातले, मला काय त्यावेळेस नुकतंच तो अमृता खानविलकरचा एक पिक्चर आला होता, कुठलं त्याचं नाव, वेलकम जिंदगी, कदाचित तोच. आणि त्या पिक्चरमध्ये एक गाणं आहे, जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा, विसरू कालच्या उद्याच्या चिंताही. आणि मी ते गाणं लावलंय, आणि माझ्या डोळ्यातनं घळघळ पाणी, मला काहीच कळत नव्हतं हे सगळं का होतंय माझ्यासोबत, पण मला असं ते रडू येत होतं. आणि मग ते ठेवलं आणि म्हटलं कुठे आहेस तू, आत्ताच्या आता तिला जायला सांग, मी तिकडे येते. त्याला पण कळत नव्हतं हे अशी का म्हणतीये म्हणून. म्हटलं मला नाही माहित, आणि ह्याला पण असं होतं की ही असं का करते, काय एवढं म्हणजे काय. म्हटलं मला नाही माहित, तिला जायला सांग, मी येते तिकडे. आणि रडत बोलली. आणि तिला पाठवलं, मी तिकडे गेले, वैभव टॉकीजचा एरिया होता हडपसरच्या इथला, थांबले मी तिकडे, म्हटलं मी येणार तुझ्यासोबत. काय मला माहित नाही सगळं. आणि हे हक्काने जेव्हा बोलली, रडली आणि एवढं बोलली ना, त्यावेळेस मला क्लिक झालं की हे तिचं नॉर्मल नाहीये,
कदाचित ती ती तुझ्या म्हणजे डोळ्यात ते पाणी आहे का काय? नाही आता मी फ्लॅशबॅक मध्ये गेलो अख्खा खरंच. नाही इमोशनल आहे तो आणि खूप. मी आहे इमोशनल आहे, पण चांगल्या गोष्टींसाठी, आपल्या लोकांसाठी, आणि ते आहे आधीपासूनच तसं आपण जगत आलो ना. तर मग मला ते तेव्हा माझ्या मनाला क्लिक झालं की अरे हे नुसतं बोलणं नाही आहे, हे काहीतरी असं तिला वाटतंय. आणि नंतर मला असं वाटायला लागलं की कदाचित तिला म्हणजे प्रेमाच्या बद्दल तसं काय आय लव्ह यू, मला तू आवडते, मला ते तू नाही आवडते, असलं झालं काहीच हो नव्हतं. कधी. पण ते एक रिअलाईज झालं. मग भेटल्यावर आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन फॉर्म वगैरे भरला आणि नंतर बोलणं झालं की तू असं कसं काय, ही स्वतःहून सांगायला तयार नाही, पण एक जाणत होतं एकमेकांच्या नजरेतून, बघण्यातून, बोलण्यातून. आणि नंतर मग परत घरी गेली, मग परत तिला क्लास लावायचा होता गाण्याचा बालगंधर्वला. त्यावेळेस पण मला झाडलं तिने हक्काने. हा म्हणजे मी याला खूप असं हे कर आणि नुकतंच मला वाटतं टाइमपास. आणि मी काय करायचो 2011 पासून ऑलरेडी मी बॅकला कामं सुरू केली होती. पहिलं काम मी प्रोडक्शन मॅनेजर म्हणून सिरियलचं केलं होतं. नंतर मी गणपती शो पण भरपूर केलेले आहेत, त्यामुळे माझे कनेक्शन होते आणि मी करत होतो. आणि जास्त ही अट्रॅक्ट व्हायचं कारण मी टाइमपास 2ला साऊंडला असोसिएट म्हणून काम केलं होतं, राशी बुट्टे सर म्हणून त्यांच्यासाठी. मग तो टाइमपास 2चा माझा पूर्ण एक्सपिरियन्स होता. आणि त्या एका गाण्यामध्ये पण मी आहे थोडाफार. आणि आम्ही दोघांनी एकत्र कुठला पहिला पिक्चर बघितला असेल तर तो टाइमपास 2. का तर मी त्या गाण्यात आहे आणि मी त्या पूर्ण प्रोसेसचा अनुभव घेतला आणि हे केलंय. फिल्म करून मग आम्ही दोघं जण बघायला गेलो होतो म्हणजे पिक्चर. ना असं आमचं असं काही म्हणजे ते आपसूक होत गेलं आणि कळत गेलं की नाही बाई याच्याशी मी नाही राहू शकत. आणि त्याला झालं की तिच्याशी मी नाही राहू शकत. आणि माझं विचारच असे केलं तर मग शेवटपर्यंत, नाहीतर नाही. म्हणजे इव्हन त्याचं पण आणि माझं पण आमचे ते विचार जुळतात चांगले. कारण मी अशी प्रेम बिम करणारी मुलगी नाहीच आहे. कारण मी 360 खरंच degree. नाहीये. म्हणजे मलाच नाही वाटलं की मी प्रेम वगैरे मी कसं काय, कारण मला चांगलं नाही वाटायचं जेव्हा आम्ही शाळेत वगैरे असायचं ना, की काय फालतू प्रेम बिम असे विचार करणारी मुलगी. आणि अचानकच हे जे काय झालं म्हटलं मला काहीच नाही माहिती जे काय झालं ते. पण खूप प्रामाणिकपणे आणि आमच्या स्टोऱ्या पण अशा आहेत. नाही पण आम्ही असं फिरतात ना, असं कपल लोक असं प्रेम वगैरे झालं तर असं फिरत. आमचं कसं व्हायचं, आमचं फिरणं म्हणजे आम्ही तुळशीबागेत जायचो, सॉरी सारसबागेत जायचो. पण तिकडे ना गणपतीचं मंदिर आहे ना, तिथे तो असं वरंडा टाईप आहे ना, ते चौकोनी आकारामध्ये, तिथे बसून आम्ही पुस्तकं वाचायचो. मला वाटतं सदाशिव जास्त तो आणि ती नावाचा अभिनयाबद्दल आहे, सदाशिव अमरापुराणकर. आणि तीच ना, मी तो वाचायचो, ही ती वाचायची. अभिनयाचं 6 पाठ आम्ही खूप वाचन करायचो. मग त्याच्याबद्दल आमची रिव्हिजन घ्यायचो. आणि हा नेहमी म्हणायचा, आता हा डिरेक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा डिरेक्टर पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणायचं काय मला माहित नाही. आम्ही साईबाबाच्या मंदिरात जायचो, तिकडे एक साईबाबाचं मंदिर असायचं, छान बसायचो गप्पा मारायचो. आणि हा नेहमी मला म्हणायचा, कोमल तुझा चेहरा सिरियलचा आहे. पण तेव्हा मी कोणीच नव्हत्या. आणि मला असं वाटतं की काय म्हणतो हा, माझं काय एवढं, हा केवढा भारी ऍक्टर. कारण खरं ह्याने मला घडवलं आणि मला खूप शिकवलं. म्हणजे मी म्हणाल सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर हे जे काही आपल्यासाठी आदर्श आहेत ना, खरंच त्यांनी सुप्रिया ताईला इतकं जे काही घडवलंय ना. पण नाही, ते पण खरं आहे ना की आपल्याला पहिल्यांदा जो संधी देतो त्याला कधी विसरायचं नाही. जो आपल्यात ते गुण बघतो नसताना आपल्यात ते गुण आणतो, हे तो खूप मोठा असतो. आणि मला असं वाटतं की गोकुळनी तुला पहिला चान्स दिला. कट्टू, आता तू मालिकेबद्दल तो बोलला की तू मालिकेचा चेहरा आहेस. कट्टू, तुला अंजी हे पात्र मिळणं हे पण असं लिहिलेलं असतं कुठेतरी. मला सांग, अंजी जेव्हा हिला मिळाली ती प्रोसेस कशी होती आणि ते लगेच मिळालं का थोडा वेळ लागला अंजी टेलिव्हिजनवर यायला? म्हणजे आता आपण तिथं येतोच आहे, थोडंसं तू तिथून कंटिन्यू कर. नाही अंजीचं कसं झालं, आम्ही एकांकिका वगैरे म्हणजे 5 वर्ष मी करतच होते कंटिन्यू. आणि हे जे काही चाललंय सगळं हिच्या घरी माझ्या घरी काही माहित नाही. काही नाही, आमचं नाटक चालू आहे. आता माझं वैयक्तिक, जेव्हा आम्ही काहीतरी चांगली कामं करेल तेव्हा माझं वैयक्तिक बोलेल, पण आता आम्ही दोघांपुरतंच बोलूया की आमच्या दोघांच्या जर्नीचं. तर ते हिचं म्हणजे आपण जे मध्ये परत उडी घेतली ना, तू म्हटली सारसबाग आणि हे ते, त्याच्यानंतर आम्ही बालगंधर्वाच्या तिथेच एक संभाजी गार्डन आहे, तिथेही बसायचो. आणि नॉर्मल कपल कसे बसतात टाईमपास करत, आम्ही कधीच तसं टाईमपास नाही केला. का, मी क्लिअर होतो, ही क्लिअर होती. आणि आमच्या डोक्यात हे होतं की आपण आलोय ते नाटकांमुळे एकत्र आलोय, तर आपलं विजन फक्त तेच असलं पाहिजे, बाकीच्या गोष्टी तर त्या नंतरच्या आहेत. आणि आम्ही थॉट प्रोसेस करायचो. आणि पहिल्यापासून मला सवय आहे खूप मोठ्या लोकांची नाटकं बघणं, ऑब्झर्वेशन करणं, फिल्म्स बघणं. ते मास कम्युनिकेशन केल्यामुळे ओल्ड सिनेमा, ग्लोबल सिनेमा या सगळ्याचं हे करणं, वर्कशॉप अटेंड करणं. आणि हिला मी त्याच्यावरती आमच्या खूप चर्चा व्हायच्या रँडमली, असं चल आज वडापावला भेटूया, तर तिथं आमच्या चर्चा ह्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या काहीच नाही, असं फालतू तर चर्चा नाहीच नाही. मग जेव्हा रिअलाईज झालं आम्हाला हे सगळं झाल्यानंतर, मग आम्ही ठरवलं की हिला मी म्हणालो, जोपर्यंत माझं काही घडत नाही किंवा तुझं काही घडत नाही तोपर्यंत तुझ्या घरी माझ्या घरी आपण सांगू नको या. का,
आमची कास्ट वेगळी आहे. माझ्या घरीही काही खूप मोठे किंवा ह्याचंही तसं नाही, आम्ही मिडल क्लास लोक आहोत. आणि गावातलं मूळ दोघांमध्ये पण आहे एक. पण मी पुण्यात येऊन राहिल्यामुळं थोडंफार मग ते जिथं जसं आपण वातावरणात हो, राहतो तसे तसं संस्कार आपण होतात आणि वागतो. माणूस घडत जातो. आणि मग आमचं ठरलं की आपण हेच करूया. आता तुला वाटतंय की तुला माझ्यासोबत राहायचंय, मला वाटतंय की तुझ्यासोबत राहायचंय, हे क्लिअर झालंय. हिचं माझं सेम वर्ड होता, आपण कंटिन्यू करायचं असेल तर कडेपर्यंत जाऊया, नाहीतर नको करूया. मग डन झालं दोघांचंही. डन झाल्यानंतर मग आमचे नाटकांचे प्रवास सुरू झाले. करत 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 मग एका पॉईंटला असं आलं, मी राज्यनाट्याचं नाटक बसवत असताना माझे वडील गावी गेले होते ना, तर वडील एक्सपायर झाल्याचा फोन आला. आणि त्यावेळेस पण हिने जी मला इमोशनल, मला आजही आठवतं, मी गाडीवर बसलो, तिने असा हात जाम पकडलेला माझा, काळजी नको करूस, व्यवस्थित जा, व्यवस्थित सगळं करून ये वगैरे. आणि मी गेलो, तिथं मला तो एक असतो ना, एका म्हणतात ना, एका महिलेचा, एका पुरुषाला किंवा पुरुषाचा महिलेला एक आधार लागतो, तो फील आला. कारण ते सुरू असताना. आणि मग मला नंतर स्ट्रॉंगली मला असं वाटलं की ठीक आहे, करूया आपण, काय अडचण नाही. मग वडील गेल्यानंतर आपल्यात कसं असतं, एकतरी 1 वर्षाच्या आत लग्न करा किंवा 3 वर्षानंतर करता येणार नाही. आणि वडील गेल्यानंतर आमच्यात चर्चा झाली, लग्न करायचं. आता बघा, हे हास्यासारखी गोष्ट आहे. हिला मी बोललो की माझ्या घरात असं असं चाललं आहे. वडील, आता ते सगळं झालं, वडिलांचं सगळं झालं. घरी लग्नाचा विषय निघाला आणि हे नाटकं सुरूच होती त्यावेळेस. मग बघितली एक मुलगी, हिला मी म्हणालो बघायला जाण्याआधी, अरे असं असं करतायत, आपलं ठरलं आहे, तू कंटिन्यू करतेस ना, कारण नसेल कारण तर सांग, मी बिंदास लग्न करतो म्हटलं, कारण मला प्रेशर आहे. आणि जर तुला करायचं असेल तर मी थांबवतो. हे काय बोलली, तू जा बघून ये, पोहे कांदा खा आणि नाकार दे. अरे असं कसं करणार मी, 4 पाहुणे घेऊन जाणार, करणार. मग मी म्हटलं, अरे तू असं म्हणूच कशी शकते. नाही नाही नाही, तू कर पण नकार दे. एक मुलगी बघितली, मला ते खूप गिल्ट झाला आणि मला ते हेच होईना, म्हणजे एकदम मी म्हटलं आता बॅक ऑफ द माइंड माहिती की मग पोहे खायला आलं. आणि कशाला दुसऱ्याच्या तरी लोकांना आशेवर ठेवायचं. आणि मग दुसरी बघितली, दुसरी बघायला जाताना पण हिला मी म्हटलं, मी आता परत करणार नाही. तिसरी बघून झाल्यानंतर मी जरा हे झालो की म्हटलं, आणि तिघीने मला होकार दिला आहे. फोन येत आहेत समोरून, कसं काय काय, मला हिला विचारतो, हिच्या निर्णयावरती माझं मला सांगता येत नव्हतं. मी हिला म्हटलं, आता रँडमली तुला मी खरंच सांगतोय, सिरियसली तुला करणार असेल तर सांग, नाही तर मी माझं करतो. मग ही मला म्हणाली की थोडं थांब, आपण घरी सांगून बघू काय होतंय का. आणि नंतर असं झालं की काही हिच्या घरी गोष्टी घडल्या, त्या गोष्टींमुळं ते शक्यच नव्हतं. आणि हिच्या घरी जाऊन सांगणं म्हणजे नाहीतच आणि जावं होतं. मला एक्सेप्टच, आणि आमचं नातं एक्सेप्टच नसतं केलं, कारण आमच्याकडं कास्ट चा प्रॉब्लेम आहे. आणि नंतर मग पुढे थोडं कंप्लीट करतो. मग पुढे काय झालं की मग आम्ही ठरवलं की ठीक आहे, असंच नाही, हरकत नाही, मला गॅरंटी दे की तू करणार आहेस, कारण मी थांबतोय, तर माझं वय पण वाढणार, बाकी सगळ्या गोष्टी होणार, आणि तू परत नाही म्हणले अचानक तर माझा प्रॉब्लेम होऊ शकतो ना. कारण मला नेहमी वाटतं, माणसाने जगताना त्याच्या आयुष्यात योग्य वेळी योग्य गोष्टी योग्य ह्याच्यात होणं गरजेचं आहे. म्हणजे मी काय ते तत्त्वज्ञान नाही म्हणत आहे, पण एक सर्कलच आहे ना हे. तर मग हे म्हणाले की ठीक आहे, आपण करूया. करत 2018 उजडलं. मग मी म्हणालो, एक काम कर, तू लग्न नको करू, तू माझ्या घरी नको सांगू, मी तुझ्या घरी नाही सांगत, किंवा एकमेकांच्या नको सांगूया, आपण रजिस्टर करून ठेवूया. आता मी आपला हा वेगळा ट्विस्ट, आता वेगळ्या मूड केला आम्ही, रजिस्टर मॅरेज 2018ला करूया म्हटली. कधी करायचं. मग मी जरा कलाप्रेमी, मग मी म्हटलं एक काम करूया, आपण नाटकामुळे एकत्र आलो ना, मस्त आपण नाटकाला 5 नोव्हेंबर आपला रंगभूमी दिन असतो, मराठी रंगभूमी दिन, त्या दिवशी करूया. म्हटले ओके, ठीक आहे. 2018 5 नोव्हेंबरला मी तयारी केली आदल्या दिवशी, आणि ती 5 नोव्हेंबर उद्या आहे आणि आलीच नाही. परत म्हटलं असं झालं की का नाही, जाऊ दे आता, गेले ना, पुढच्या वर्षी करू. हिला वेळ मारायची होती. मग आता हो तेच होतं, आता मला ते क्लिक झालं. आणि नंतर मग फायनली 5 नोव्हेंबर 2019ला आम्ही रजिस्टर केलं. हिनं घाबरत, मी पण घाबरत, हिच्या घरी कोणाला सांगितलं नाही, माझ्याही घरी कोणाला नाही सांगितलं. आणि ते रजिस्टर करताना इव्हन सगळ्या प्रवासात माझा भाऊ माझ्यासोबत होता, त्याचा सपोर्ट मला खूप होता, छोट्या भावाला सपोर्ट खूप होता, खूप. आईला काहीच माहीत नव्हतं, कारण आई मान्यच करणार नव्हती. रजिस्टर केलं आणि आपापल्या घरी गेलो आणि सगळ्या गोष्टी, तरी तिथं आम्ही काय हे नाही केलं हार घाल किंवा हे, फक्त रजिस्टर केलं. ते काहीतरी बोलतात, हे करतात, त्यांची प्रोसेस कंप्लीट झाली. ही हिच्या घरी, मी माझ्या घरी. आणि मग नंतर हे 3 महिने रँडम सुरू झालं. बघा किती, म्हणजे आता वरच्यानेच ठरवलं होतं. बरं झालं आम्ही 3 महिने आधी लग्न केलं, नसतं केलं तर आता आम्ही दोघं पण इथे नसतो. म्हणजे काय झालं त्याच्यानंतर ना, आमच्या ऑडिशन म्हणता ना, मी असं काहीतरी 1-2-3च ऑडिशन दिले असतील, म्हणजे मला पण रजिस्टर नंतरची गोष्ट. हा, त्याच्यानंतरची गोष्ट. बरोबर, 2019ला तुम्ही रजिस्टर केलं, 5 नोव्हेंबर 2019. म्हणजे त्याच्यानंतरच मालिका तुला मिळाली. नाही, मालिका 20ला मिळाली.
मला आजही आठवतो 24 फेब्रुवारी 2020 तुझा हा पहिला टेलिकास्ट आहे सहकुटुंब सहपरिवारचा. हे तारखांच्या बाबतीत ना खरंच माझं हा. मी आणि विचित्र तुझी आहे ना. लुक टेस्ट तारीख तुझ्या टेलिकास्टची तारीख त्याला पाठ. अगं त्याला सगळं मी त्याचा बर्थडे विसरले. काय सांगू तुला, त्या बाबतीत आहे थोडंसं. बर्थडे लक्षात राहत नाही. माझ्या मैत्रिणी पण इतक्या ओरडतात ना मला कोणाचे बर्थडे, मला तारखांचं घोळ. मी त्या बाबतीत आणि असे एफर्ट्स पण घेत नाही त्या बाबतीत की बाबा काय ही तारीख असेल का. मला असं मी हे सगळं इकडे माहितीये त्याला माहितीये सगळं माहितीये काय रे Data transfer करा. सगळं त्याला तो सगळं हे असतं त्याच्या व्यवस्थित. मला त्या बाबतीत नाही. आणि मला थोडीशी एक सवय, मी ना काही गोष्टी सुख दुःखाच्या असतील महत्त्वाच्या असतील ना मी राईट करून ठेवतो, लिहून ठेवतो. मग ते माझ्या दुःखाचे असतील, पर्सनल असतील, कुटुंबाचे असतील, हे मी लिहिलंय आधीपासूनच सवय होती. त्यामुळं मेमरी कदाचित थोडंसं खूप आणि नाही पण मग थोडी. त्या 2-3 महिने मग मी ऑडिशन म्हणजे असे 1-2 ठिकाणीच दिलं होतं. इतकं काय त्याच पण ऑडिशन वगैरे एवढं काय माहित नव्हतं. म्हणजे 1-2च दिले होते, जास्त नाही दिले. आणि तिसरी ऑडिशन असेल ना ही. हां, मग आपण स्वारगेटला एक ऑडिशन दिली. हा आणि मग तिथेच मी असंच पाठवलं होतं एक बरोबर. एक्झाम. घरी सॉरी डिस्टर्ब करतोय. घरी हिच्या न कळता हिला घरात 7च्या आत घरी पोचवायचं संध्याकाळी. ते सकाळपासून हिला जिथं कुठं ऑडिशनला घेऊन जायचं तिथं घेऊन जायचं, प्रॉपर 7च्या आत घरी सोडायचं. एक दिवशी आम्ही ट्रेननी पुण्यावरून मुंबईला आलो होतो एका ठिकाणी ऑडिशन द्यायला, मी ही आणि काही मित्र. परत संध्याकाळी रिटर्न जायचं आहे, संध्याकाळी 8-9 वाजता घरी तिला सोडणं. कारण घरच्यांचं कसं होतं, संध्याकाळी 7-8 नंतर मुलगी घरी आली म्हणजे खूप वेगळंच वातावरण असायचं. हे सगळं केलं आहे. त्याच्यानंतर मग एक लग्गा लागला जो सहकुटुंब सहपरिवारचा पॉझिटिव्हली एक रिस्पॉन्स आला. आणि त्याची पण पुढं कथा डेंजर आहे, हा. सांगूया इथं क्लिअर, काय अडचण नाही. हां, ऑडिशन मी देत होते ना, मग त्यावेळेला माझं एक ऑडिशन असंच पुढे गेलं होतं. आणि मग मला प्रोडक्शनमधनंच फोन आला होता. त्यावेळेस आम्ही पीफ बघत होतो दोघं जण, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल. आणि त्यावेळेला मला त्यांचा फोन आला माझ्या पहिल्याच सिरियलचा. आणि मग तिथून मी त्याला असं केलं, गोकुळ हे बघ मला असं असं फोन आला. आणि माझ्यासाठी म्हणजे स्वप्नपूर्ती, म्हणजे हे काय होतं आपल्या आयुष्यामध्ये. आम्ही दोघं खूप आनंदाने नाचलो. कारण आमचं कसं ठरलं होतं, मला तुला तसंच किंवा मला काहीतरी हवं जोपर्यंत होतं. काही मिळत नाही तोपर्यंत आपण गोष्टी नको सांगूया आणि लग्नाचं काही बोलूया नकोया. आणि म्हणजे मला विश्वासच बसत नव्हता, बापरे हे काय आहे. म्हणजे ते ग्रामीण कॅरेक्टर होतं ना, आणि मी ग्रामीण एरियातच राहिल्यामुळे मला त्याचा बराच फायदा झाला. आणि ते कॅरेक्टर करायला मज्जा आली. तर त्यांना तसंच काहीतरी हवं होतं. मग मी त्यावेळेस खूप आजारी होते, त्यामुळे एकदा झालं 2दा झालं, ते दर 6 दिवसांनी मला फोन करायचे, आता कर ना ऑडिशन, आता कर ना. बरं ती ऑडिशन मी सगळ्या घरच्यांना लपत छपत खूप वेळा केली, बऱ्याच ठिकाणी. कशी केली मला माहिती आहे त्या गोष्टी. आणि फायनली एक ऑडिशन पाठवलं आणि त्यांचा मला फोन आला की तुमचं सिलेक्शन झालंय, तुम्हाला अंधेरीला ऑफिसला यावं लागलं. आता हे अंधेरी वगैरे पण माहित नाही, कशातच काय ना, बेसिक सगळं. म्हटलं बापरे आता कसं काय. आणि आमचं ठरलं होतं घरी लगेच नको बोलायला, आपण कोणतरी एस्टॅब्लिश होऊयात, जरा थोडं आपण काम करूयात, काहीतरी होऊयात, सांगायला पण काहीतरी असेल आपल्याकडे. कारण असंही मान्य नसणारच आहे, पण तरी आपण हे करूयात, आधी आपण हे होऊयात जरा. आणि मग मी नव्हतेच म्हणणार ते. आणि याला माहित पण नाही की मी हे सांगणार, घरात सांगणार आहे की नाही. कुठलं मी मध्येच उडी मारली, लग्नाचं म्हणते. पण मग ऑडिशनच्या बाबतीत मग माझं झालं की माझं सिलेक्शन झालं. लिटरली मी माझ्या भावाला म्हणाले, तो पिक्चर बघत होता काहीतरी टीव्हीवर, म्हटलं आदेश अरे माझं सिलेक्शन झालंय स्टार प्रवाहामध्ये, ए गप ग तू, असं म्हणजे त्यांनी असं घेतलं. म्हणजे माझं की बापरे असं का करताय ते लोक, म्हणजे मला हेच कळत नाही. त्यांना असं वाटतं की हे काय असं, हिला कोण काय करणार आहे असं. आणि माझं राहायच्या गावात मग. आणि मग मी ह्याला सांगितलं, मग आम्ही तिकडे ह्याच्यासोबत पण मी बऱ्याच ऑडिशन शूट केल्या, पण मी आजारी होते. आणि मग एक लेवलला मी जरा परफेक्ट झाले. आणि मग ते ऑडिशन त्यांच्याकडे त्यांचं सिलेक्शन झालं म्हणून आलं. आणि मग मी तिथून अंधेरीला यायचं. मग त्याच्या पुढचं एक आहे स्टोरी. मी आले होते 10 दिवसासाठी अंधेरीला. मग घरच्यांना असं झालं की ही कशी काय गेली 10 दिवसासाठी अंधेरीला, एकटी नाही जात. मग त्यावेळेस खूप झालं असं की पण ही कशी चालली वगैरे. त्याचं थोडंसं एक क्लिअर करतो की जेव्हा कळलं सिलेक्शन झालंय, तुम्हाला मुंबईला यावं लागेल लुक टेस्टला. आता मुंबईला यावं लागेल तेव्हा मग हिला मी म्हणालो घरी सांग मला सिरियल मिळाली आहे आणि जायचं आहे, तर आई किंवा भाऊ येईल असं माझ्या डोक्यात होतं. तुझी आई किंवा तुझा भाऊ येईल, लग्नाचं काही बोलायचंच नाही आहे रजिस्टरचं. 3च महिने झाले तर रजिस्टर करून. आणि मग हिला म्हणालो की वाटलं किंवा तुझा भाऊ आला तर बेटर आहे, तुम्ही जा. पण हिने रँडमली घरी सांगितलं, पण घरच्यांचं असं झालं करायचं नाही आपल्या. आणि हे थोडेसे म्हणजे काय कमी आहे, आईवडिलांनी काही हिला कमी केलंच नाही आहे, काय कमी आहे तुला, काय करायचं आहे, नाही जायचं. पण त्याच्या आधी किस्सा असा घडला होता, हे नाही जायचं साठी एक नाटक होतं डंक नावाचं, बोलू ना डंक. का ते नकार देत होते त्याचं कारण हे होतं. डंक नावाचं राजू फुलकर म्हणून एक डिरेक्टर आहेत, मोठे लेखक दिग्दर्शक, ज्यांनी गाढवाचं लग्न पिक्चर केलं. तर ते माझे गुरु, म्हणजे मी भरपूर त्यांच्याकडनं शिकलो. तर त्यांचं नाटक होतं डंक, आणि त्याच्यात भिकाऱ्यावरच्या आयुष्यावरचं अख्खं नाटक होतं. आणि एक त्याच्याचबरोबर आमचं कॉमेडी नाटक होतं. त्या नाटकात आम्ही दोघंही लीड होतो, मी डिरेक्ट केलं होतं.
तर मी काय विचार केलेला की तुझ्या घरच्यांना बरं वाटेल की माझी मुलगी पुण्यात जाते एवढं बाहेर काय करते. माझ्या डोक्यात असं होतं की स्टेजवर बघून 4 लोकांनी कौतुक केलं तर प्रत्येक आईवडिलांना बरं वाटेल की वा माझी पोरगी हे करते छान, एक कौतुकास्पद वाटेल आणि तुला ह्या फील्डमध्ये जाण्यासाठी सपोर्ट करतील, अशा माझ्या मेंटॅलिटी. ही म्हणली नाही नाही ऐकणार नाही ऐकणार. म्हटलं जाऊ दे तू कारण बोल मला होतं. माहित होतं ना घरच्यांना माझ्या ते म्हणजे माझे वडील ना ते खूप प्रेमळ आहेत, ते खूप छान आहेत, पण तितकेच कडक आहेत. हो. त्यांना आजही खूप लोक घाबरतात. तर ते खूप असे स्ट्रिक्ट आणि कडक आहेत. आणि ते त्यांच्या जागेवर बरोबर आहेत, कारण शेवटी वडिलांच्या जागेवर आपण जेव्हा जातो तेव्हाच आपल्याला ती गोष्ट कळते. त्यांना दोष देतच नाही आम्ही, ते ग्रेटच आहेत. पण ते काय असतं, परिस्थितीचा भाग असतो तो. तर मग त्यावेळेस काय झालं, ते भिकाऱ्याच्या आयुष्यावरचं नाटक असल्यामुळे हिचे वडील, हिचा भाऊ आणि त्याच्या वडिलांचे एक चांगले मित्र आले, नाटकाला बसले आणि प्रायोगिक शो लावलेला आम्ही राष्ट्रसेवा दलला, सिंहगडला थिएटर आहे तिथे, आणि एक कमर्शियल शो लावला. आणि आपलं प्रायोगिक नाटक करताना कसं असतं, आपण एक बाहेर बॉक्स ठेवतो आणि इच्छुक देणगी ज्यांना कोणाला वाटतं की द्यावं पुढचे प्रयोग करायला, हे एक आपलं व्यावसायिक आहे ना, ह्याच्यामध्ये कुठेही भीक दिली आहे वगैरे असं काही नसतं. मग ह्यांचे बसले, मस्त कॉमेडी नाटक झालं, पूर्ण डंकचं नाटक झालं. ह्यात ही भिकारी माझा मेन लीड, पूर्ण भिकाऱ्याचा अवतार परकर गं, घातलाय, म्हणजे परकर असं एवढं शिवलेलं घाण. आहे आणि मी ही भिकारा, ही भिकारी, आणि आमची लव्ह स्टोरी आहे ती नाटक. आहे ना ते. हां, आणि छान नाटक होतं, त्याला अवॉर्ड पण मिळालेत आम्हाला एकांगी स्पर्धेला वगैरे. आवड मिळाल्यानंतरच आम्ही प्रायोगिक नाटक ठेवतो. आणि ठेवलं, ह्यांनी सगळं, ह्यांच्या वडिलांनी बघितलं, नाटक छान झालं, सगळ्यांनी टाळ्या वाजल्या, सगळं झालं. आणि एंडिंगला जे प्रमुख पाहुणे म्हणते दिग्दर्शक आले होते, त्यांनी कौतुक केलं टीमचं, माझं, हिचं, सगळ्यांचं. आणि त्यांनी सांगितलं, असं सगळीकडे सांगतात, त्यांनी सांगितलं की खूप छान टीम आहे, खूप चांगलं आहेत हे, तर बाहेर असा असा बॉक्स ठेवला आहे, ज्यांना कोणाला द्यावं वाटतं त्यांनी त्या बॉक्समध्ये जेवढं तिकीट फ्री ठेवलं आहे, पण ह्यांना पुढचे प्रयोग करण्यासाठी हो म्हणून तुम्ही त्या बॉक्समध्ये देऊ शकता. हे त्यांच्या वडिलांनी घेतलं असं की भीक दिल्यासारखं झालं. ही भीक मागताय तुम्ही, तुला काय कमी आहे. घरी जाऊन हिला भरपूर बोलले आणि ते तेव्हापासून नाटक बंद, तसलं काही करायचं नाही, म्हणजे असं नाही, स्ट्रिक्ट झालं. त्याच्यानंतर काय झालं, मी त्या दिवशी गेले त्यांच्यासोबत, त्यांचा एकही शब्द नाही, ते थोडं स्ट्रिक्ट. मी आपली शांत आदेशला म्हणायची काय झालं रे, काय बरं आहे ना, ओके ना, काय सगळं. तो पण असा, तो शांत, तो पण, आणि तो माझ्यापेक्षा लहान आहे. तर मग आम्ही घरी गेलो, काही शब्द नाही, काय नाही. म्हटलं बापरे झाले काय, ओके. तरी मी याला म्हणत होते की तुला नाही माहिती, माझे वडील, त्यांना नाही पटणार ह्या सगळ्या गोष्टी, पण हे ऐकलंच नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी ते मला म्हणे, हे असलं काही करायचं नाही, हे सगळं बंद करून टाकायचं, तुला काही कमी आहे का, हे असलं काही करायचं नाही. मला झालं की मी माझ्या आईला म्हणायचे की अगं त्यांना सांग ना, हे नाटक आहे, हे मी खरं नाही आहे, असं म्हणजे नाही का. त्याला म्हटलं की मला नाही, मला असं सांग ना. मी काय बोलू म्हटली, तूच बोल म्हटली, कारण ती नाही, त्यांच्या शब्द बाहेर नसते. म्हणजे तू तुझं बघ, मी असं झालं. आणि मग त्यावेळेला मला इतकं रडू आलं होतं, तेव्हा मी कोणी नव्हते, म्हणजे आपलं मी ह्या क्षेत्रात पण नव्हते, आपलं एकांकिका करायचंय. तेव्हाच मी रडत रडत बोलले होते. मी तुला सांगते, एक दिवस असा येईल ना, लोक तुम्हाला माझ्या नावाने ओळखतील. मी खूप रडले होते त्यावेळेला. आणि मला ह्याचं म्हणजे, मी दादांना नाही दोष देणार, पण ह्याचं मला इतकं छान वाटतं की ठीक आहे, ते झालं म्हणजे झालं. कट टू मग ते सिरियल मिळाल्यावर घरच्यांनी सांगितलं की नाही जायचं, कारण हा अनुभव त्यांनी ऑलरेडी घेतला होता. आणि त्यांचं कसं असतं की जरा, म्हणजे तो आधीचीच जशी मेंटॅलिटी की तमाशा नाटक हे त्यांच्यासाठी ओके नाही, कारण त्यांचं तो वातावरणच तसं होतं. आणि ते झाल्यानंतर मग हिने मला फोन केला, गोकुळ घरचे तर म्हणत आहेत की नाही करायचं. आणि तिला म्हणले ते वडील काही की तुझं लग्न लावून देतो, तुझ्या नवऱ्याकडे गेल्यानंतर तुला काय करायचं ते कर, म्हणजे व्यवस्थित असं काही हे नाही. हे करू नको, जर असलं काही करायचं असेल तर. आणि मग हिने मला फोन केला की असं असं झालं, काय करू. मग मी म्हणालो की समजून सांग. समजवतो नंतर मग मी माझी वेगळी स्टोरी ती बघू, आणि नंतर हिची एक वेगळी स्टोरी सुरू झाली की घरच्यांनी सांगितलं. मी हिला एक म्हटलो असं, आता खरं तर त्यांनी कधी बघितलं तर माफ करा, कारण तुमचा रिस्पेक्ट खूप आहे मला, पण मी असं म्हणालो की तू घरच्यांना सांग, कारण संधी घालवू नको. आणि तुलाही माहिती आहे संध्या सहज मिळत नाहीत, आणि मिळाली तर ते सोडणं कलाकारांसाठी किती हे आहे, स्ट्रगल खूप मोठा असतो. आणि यासाठी म्हणजे मी तरी म्हणजे आम्ही अजून सगळेच कलाकार स्ट्रगल करत असतात, पण ती एक संधी आहे, तर संधीचं झालं पाहिजे, आणि चालून आले तर व्यवस्थित झालं पाहिजे. मग मी हिला म्हणालो की तू त्यांना असं सांग, तुझं डिफॉर्म झालं आहे, मुंबईत जायचं आहे मला, एक इंटरव्ह्यू द्यायचे तिथल्या कंपनीमध्ये, तिथं माझी मैत्रीण आहे, मी जाते, 3-4 दिवस लागतील. कारण फोनवरती सांगितलं होतं तिथल्या प्रोडक्शनने हिला की 6 फेब्रुवारीला का 3 फेब्रुवारीला लुक टेस्टला या ऑफिसवरती, आणि अंधेरीत फ्रेमचं ऑफिस होतं. मग हिला मी फक्त एवढंच बोल म्हटलं वडिलांना, आणि तू ये, बाकीचं मी बघतो. मग हिनं घरी सांगितलं, आणि घरची तयारच नाही की नाही नाही. तरी घरचे म्हणले की ठीक आहे, जॉब आहे, मेडिकलचं आहे, ठीक आहे जा. मग आम्ही गेलो. हिला बाकीचं, ही तरी घरचे बघत होती, एकटी कशी काय जाते, कशी जाते. मुंबई सारख्या शहरात आणि मी एकटी जाणं म्हणजे त्यांच्यासाठी काहीतरी गडबड आहे. ही एकटी कशी जाऊ शकते, ही शक्यच नाही. ही मुलगी मी कधी किराणा मालाच्या दुकानात गेली नाहीये, कारण सगळं पप्पाच सगळं करायचं, मला काही अशी गरजच नव्हती, कोणत्या गोष्टी काहीच करायची गरज नसायची. पण ही एवढी एकटी मुंबईत कशी काय, असं त्यांना प्रश्नच.
मग आम्ही मुंबईत आलो आणि सुदैवाने माझ्याच नाटकातला एक मित्र आहे दिगंबर म्हणून, तो स्ट्रगल म्हणून राहत होता कांदिवलीमध्ये. आणि मग मी विचार केला, त्याला बोललो की बाबा 2-4 दिवसासाठी ॲडजस्ट करशील का? तर ते ॲडजस्ट झालं. आणि मग आम्ही लुक टेस्टला तिथे गेलो. दिवसभर मी त्या ऑफिसच्या खाली बाकडावर फुटपाथच्या बसणार. ही सकाळी 9 वाजता गेली की संध्याकाळी 6 वाजता. मी संध्याकाळी आणि हिनी हा, तिथेच लिटरली बसायचं गं हिचं खाली. कसं व्हायचं, फोटो काढायचे. मी नंदिता ताईसोबत, माझ्यासाठी हे सुनील इथे बर्वे, बसणं माझं सगळं तिच्यासाठी पहिलं ती मुवमेंटच, कलाकारांसमोर जाणं हे पहिल्यांदा होतं तिच्यासाठी ते. आणि ती मुवमेंट मलाही वाव वाटायचं. मग मी बसायचो, माझ्या डोक्यात गोष्टी पण सुरू असतात, त्यामुळे मला बोर नाही वाटलं. आजही मी तासनतास वाट बघत हिची थांबू शकतो किंवा बसतो, पण हिला ते सहन नाही होत. मग मी केलं, ते सगळं झालं आणि नंतर लुक टेस्ट झाली. लुक टेस्ट होऊन सगळं फायनल झालं, माप वगैरे घेतलं. मग आता परत रिटर्न मुंबईला, कारण त्यांनी सांगितलं की आपला प्रोमो शूट होणार आहे, त्यावेळेस तुम्हाला तारीख देतो आणि कळवतो. बॅक टू पुणे. पुणे गेल्यानंतर ही हिच्या घरी, मी पुण्यात माझ्या घरी. गेल्यावर मला कोणी माझ्याशी बोलनच घरातले. हा. म्हटलं काय झालंय, तर नाही, शांतच सगळे, माझ्याशी कोणीच बोललं ना. पप्पा पण ते खाली दुकानात बसले होते. मी गेले आणि काहीच नाही. मी वरती गेले, माझ्या आईला मी काकी म्हणते आणि पप्पांना दादा म्हणते. वरती गेले, काकीला म्हणाले की काय झालंय, काय नाही म्हटले. काय सगळे शांत. बापरे, यांचा विचार काय एकदम. म्हणजे मी त्यांना दोष नाही देत, पण ते तसेच आता ते त्यांच्या जागी बरोबर आहेत. आपण कधीच आई वडिलांना दोष देऊ नये. मी तर म्हणते आजही मी कधीच दोष देणार नाही, कारण ते देवा समान आहेत माझ्यासाठी. पण ते त्यांच्या जागी बरोबर होते, एक मुलगी म्हणून त्यांना असं वाटतं. परिस्थितीला दोष देऊ शकतो आपण. तर मग ते मी म्हटलं की माझं सिलेक्शन झालंय, मी असं जाणार आहे, मला ते जाऊच दे ना. मला म्हणे नाही म्हटलं कुठं नाही जायचं. आता माझे वांदे झाले. मग घरच्यांना कळलं की हे मेडिकलचं वगैरे काही करायला गेलं नाही, हे ह्याच्यासाठी गेली. घरच्यांनी रागात आले, अजिबात जायचं नाही, सगळं बंद. आणि कुठं गेली होती त्याला फोन करून सांग मी येणार नाही. हिचा फोन काढून घेतला. सहकुटुंबचा जो HFP होते त्यावेळेचे, त्यांना फोन केला, काय ती मुलगी येणार नाही आणि तुम्ही तुमचं बघा, आणि ते तसलं काय आमच्याकडे चालत नाही. फोन कट केला. ह्यांनी प्रोसेस सुरू केली दुसरी आणजी शोधायला. म्हणजे त्यांनी ऑप्शन ठेवले होत्या. आणि नंतर हिने मला पटकन फोन केला, गोकुळ दादांनी असा फोन केला आहे, त्यांना सांगितले तू काय पण कर, त्यांना सांग काहीतरी कर. मला प्रश्न पडला की आता कोण HOP कोणाला. मी तर हिच्यासोबत गेलो होतो, पण त्या लोकांशी इंटरॅक्शन नव्हतं झालेलं ना, की कॉन्टॅक्टच नाही. मग मी आधी काही कामं केलेली होती छोटी मोठी, त्यामुळे माझा एक इंडस्ट्रीतलाच एक डिरेक्टर होता, त्यांचा कॉन्टॅक्ट आहे, म्हणजे योगेश दादा म्हणून बोलू शकतो, ते डिरेक्टर आहेत. त्यांना फोन केला, म्हटलं दादा असं सहकुटुंबचे HOP आहेत, असं काय, म्हणजे त्यांना नाही सांगितलं की HOP असं माणूस आहेत, म्हणजे आहेत का ते हां असं. आहेत का, त्यांचा काही कॉन्टॅक्ट नंबर किंवा आहे का ते म्हणले हो आहे की. का रे, नाही जरा लागणार होतं, पाठवता का. त्यांना वाटलं असेल कामासाठी काहीतरी विचारणं. मग ते म्हणले ठीक आहे तुला पाठवतो. पटकन लगेच मला नंबर आला त्यांचा. आणि मला प्रश्न पडला आता मी काय बोलू. मग मी विचार केला, मी पटकन त्यांना फोन केला. मला वाटतं तो गॅप 1 तासाभराचा गॅप गेला असेल त्याच्यात. आणि फोन केला आणि त्यांना म्हणालो की नमस्कार, मी कोमलचा मामे भाऊ बोलतोय. आत्तेभाऊ का मामे भाऊ असं काहीतरी आत्तेभाऊ का मामे भाऊ बोलतोय, नाव नाही सांगितलं मी, आत्तेभाऊ मामे भाऊ बोलतोय. तर तिच्या वडिलांनी आत्ता फोन केला. ॲक्च्युली घरात थोडंसं वादावाद झाली ना, तर त्यांनी रागात फोन केला आहे, पण ॲक्च्युली ते आता झालं आहे व्यवस्थित, ते करणार आहेत, ओके आहेत. तर तुम्ही 6 तारखेला येईल प्रोमो शूट करायला ती. तिकडून ते मला म्हणाले बरं झालं तुम्ही फोन केलात, कारण आत्ता मी टेलरला सांगून माफ दुसऱ्या मुलीचं जे आम्ही ऑप्शनला ठेवली होती तिचे कपडे शिवायला टाकले आहेत ऑलरेडी, पण आम्हाला तीच हवी आहे, तर आम्ही ते थांबवतो. मी म्हटलं हो प्लीज 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 ते कॅन्सल करा, ही येईल 100% येईल प्रोमो शूट करायला. आणि प्रोमो होता घोडबंदरच्या चायनाच्या काय होतं ते, हां तिकडे प्रोमो शूट होता. आणि मी बोललो की येईल, म्हटले ओके ओके ठीक आहे थँक्यू, मी ठेवतो, तीच करेल, तर या तुम्ही ह्या तारखेला या. म्हटलं ओके, फोन ठेवला. परत मला टेन्शन, आता हिला घरचे म्हणले जायचं नाही, मी हिला मुंबईला त्यांना शब्द दिला आहे की मी घेऊन येतो प्रोमो शूट करायला, कसं जाऊ. मग हिला कसं तरी फोन केला, तोपर्यंत हिचा फोन काढून घेतला नव्हता आणि हिने घरी नव्हतं सांगितलं तोपर्यंत आमचं काय. हिला फोन केला, मग मी सांगितलं त्यांना ह्या तारखेला तू मला घेऊन येईल. आता मला माहीत नाही, तू त्या तारखेला काही करून आपल्याला तिथे जायला लागेल प्रोमो शूट करायला. मग म्हणले ओके डन. हे झाल्यानंतर मग असा विषय झाला, मामाच्या मुलाच्या लग्नाला. मी गेलो मामाच्या मुलाच्या लग्नाला. त्याला माहीतच नाही का आता इकडे ही. आणि मी लग्नाला गेलो पंढरपूर साईडला. आणि गावाकडचं लग्न माहिती आहे कसं असतं तुला, खूप स्ट्रेस आणि खूप मानसिक आणि शारीरिक त्रास असतो. मग तिकडे गेलो आणि त्याच रात्री हिला मी आधीच म्हणालो होतो, जर रजिस्टर केलं आहे आणि आपल्याला लग्न करायचं ते सांगायचं असेल तर मला आधीच सांग. आणि ही रिटर्न गेल्यानंतर मग काय झालं की आमचं आर्थिक मॅनेजमेंट काहीच नाही, माझं पण काहीच नाही, हिचं बी काही नाही. त्यावेळी मी गेलो लग्नाला बिंदास, मला काय माहिती घरी सांगणार आहे अचानक.
तर त्या रात्री झाला किस्सा असा, घरच्यांना प्रोमो शूट करायला हिला जायचं आहे आणि हे घरचे सोडत नाहीत, लग्नाच्याच मागे लागली, तुझं लग्न करून देतो आणि तुला काय करायचं ती कर, आता घराच्या बाहेर पडायचं नाही. म्हणजे नॉर्मल असं काही मला त्रास नाही, त्रास पण तसा नाही, एकदम व्यवस्थित त्रास वगैरे नाही, की पण आपण एक मुलगा बघूयात छानपैकी, आपण लग्न लावून देऊया तुझं आणि आपण व्यवस्थित, नाही का हे कशाला, म्हणजे त्यांना थोडी भीती वाटत होती हा, सगळ्या. आणि साहजिक आहे त्यांना वाटणं, पण कारण जे- आई वडील आहेत शेवटी, काळजी वाटतेच. बाकी असं त्रास नाही आमच्याकडे, एकदम व्यवस्थितच असतं की मुलं बघायला येतात, छान, तुम्हाला तुला पटत असेल तर बघ, आपण पुढचं एकदम छान. कारण मलाच माझ्या वडिलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय, मला माहिती आहे त्यांनी किती काय केलंय, त्यामुळे असा त्रास नाही. पण त्यांचं एवढं असं असूनही की मी आपण- सांगतो, हिच्या वडिलावर इतकं प्रेम आहे, खूप इतकं आहे. प्रेम आहे, ती रडती वडिलांची आठवण आली की मला तिला हे करावं लागतं. म्हणजे मीच कधी वडील होतो, कधी आई होते, पण म्हणजे मग असं इमोशन व्हायला लागतं मग परत ते सगळं. तर मग तो लग्नाला गेला होता आणि त्याच्या सकाळी तो येत होता तिकडून, आणि त्या रात्री सकाळी 2 वाजता. मी म्हणाले की नाही, सकाळी मी सांगितलं दुसऱ्या दिवशी. हो, पण मी रात्री 2 वाजता तिकडून निघालो होतो यायला. हा, आणि त्या दुसऱ्या दिवशी जेव्हा तो तिकडून निघाला त्या दुसऱ्या दिवशी रविवार होता, हम्म. आणि आमचं दुकान आहे ना खाली, तर गर्दी, पुढे बाजार भरतो वगैरे, सगळी गर्दी होती, रविवारचा बाजार. आणि आमच्या बिल्डिंगमध्ये मी यांना म्हटलं घरच्यांना की मला जायचं आहे आता तिकडं, जिथे माझं सिलेक्शन झालं, म्हणजे मुंबईला जायचं. मला सोडायलाच तयार नाही. बरं, माझ्या आईने माझ्या मामाला बोलून घेतलं होतं की हिला समजून सांग जरा, काहीतरी मागे लागले, कुठे जायचंय तिकडे, पण कशाला या सगळ्या गोष्टी आपल्याला पटत नाही, ते कशाला करायचंय. तर मामा आला होता समजायला, पण ते राहिलं बाजूला. मी म्हणाले की नाही, मला हे, कारण हे मिळणं म्हणजे मी त्यांना कुठल्या पोटतिडकीने सांगू की मला इथे जायचंय आणि हे करायचंय, मला ज्याच्यासाठी मी एवढं हे करत होते, मला हे करायचंय. तर मग मला मी नाहीच म्हणे, नाही सोडणार तुला, नाही जायचं. आणि अचानक माझ्या आईला डाऊट यायला लागला की ही एवढी का मागं लागली, काय आहे का तुझं असं काय आहे का बाहेर कुठे कोणासोबत. आणि मी बोलले हो, कारण मला हे नव्हतं सांगायचं गोकुळचं, पण मी बोलले, कारण मला इथपर्यंत त्याच्याशिवाय आलं होतं नसतंच ते. त्यांनी हे केलं. आणि खरं तर ती नव्हतं सांगायला पाहिजे, सांगायचं मला माहित नाही, पण म्हणतात ना, आणि ह्याच गोष्टीमुळेच असं नाही, सिरियलमुळेच, पण कधी ना कधीतरी मला ते सांगावं. आणि तुला सांगू का अतिशय, म्हणतात ना प्रेमात ताकद असते, ते मला त्या दिवशी जाणवलं की खरंच प्रेमात ताकद असते. मला असं वाटायचं प्रेमात ताकद असते हा काय शब्द आहे, असं काही नसतं असं मला आधी वाटायचं, पण खरंच काय असतं ना ते मला त्या दिवशी जाणवलं. मी दिवस तिथं नुसतं म्हणते की मला गोकुळकडे जायचं, म्हणजे मी इथं दादा काकीला अजिबात दोष देणार नाहीये, पण मला माहित नाही, मी ज्या व्यक्तीवर प्रेम केलंय ना, मला तोच शेवटपर्यंत हवाय. मी दुसऱ्या माणसाला त्या माणसाच्या जागी नाही बघू शकत, असं झालं माझं. आणि आमचं ठरलं होतं की करायचं तर आर पार भाई, नाही तर नाही. तर मग माझं झालं की हो. मग म्हणजे आमच्या घरात स्मशान शांतता, म्हणजे विचित्रच कंडिशन. आई तर कोसळलीच माझी. आणि हिचे वडील आणि- खाली होते दुकानात, त्याच्या वडील खाली होते, त्यांना मामाने जाऊन सांगितलं, तर त्यांनी पाईप आणला मोठा. आणि मला त्यांनी खूप मारलं ॲक्च्युली. म्हणजे खरं तर मी त्यांना, खरं तर त्यांचा दोष नाहीये ग, एवढं होऊन पण त्यांनी मला मारलं. पण ते त्यांची वेगळी भूक होती, म्हणून त्यांनी, म्हणजे तू असं कसं केलं, मी तुला इतकं जपलंय सगळ्या गोष्टीतनं, तू आणि ह्या गोष्टी का केल्या असतील, का म्हणजे इतकं काय तुला. पण मी कसं सांगू, मला माहिती एक्सेप्ट नाही करणार आहेत ते लोक, आणि वेड्यासारखं मारलं, म्हणजे असं अंगावर हे- वळ होते हे माझ्या हात सगळे. आहेत ना इकडचे, पाठी अख्खी काळी. आणि त्याच्यातच मी प्रोमो शूट केला आणि सहकुटुंबाचा प्रोमो पहिला. शूट आता तिथे येतो तुला, म्हणजे आता हे झालं सगळं. आता खरं तर मी त्यांना दोष देतच नाही, जे आई वडील शेवटी प्रत्येक आई वडील प्रत्येकाला देवासमान असतात, आणि मी रिस्पेक्टलीच म्हणतोय, कारण ते त्यांना तेव्हाही कळलं नसेल की मी काय करतोय किंवा काय. आणि ते वडिलांचा राग निघणं स्वाभाविक होतं, कारण ती जडणघडणच तशी होती, त्यामुळे त्यांना काय बोलण्यात अर्थ त्यांनी नाही, मला कधीच नव्हतं मारलं, कधीच नाही. पण म्हणजे हे आजही त्यांना पहिल्यांदा कदाचित त्यांनी वाटत जे काही असेल की मारलं मी ना. माझ्या मुलीला उगाचच एवढं हे केलं नाही का, असं कदाचित वाटत असेल त्यांच्या मनाला. पण त्या रात्री झालं ना, मग मी जेव्हा तिकडे होते ना अशी पडलेली थडथडत, तेव्हा ते माझ्या डोक्यावर हात फिरवला की कोम्या बाळा, मला नाही चांगलं वाटलं नाही का, मी तुला मारणार नाही, पण हे सगळं माघारी घेणं नको ना करू, ह्या सगळ्या गोष्टी वगैरे. माझं ते मी नाही करू शकत, मला गोकुळकडे जायचं आहे म्हटलं. म्हणजे नाही, म्हणजे कशी काय सांगू आता त्यांना ह्या सगळ्या गोष्टी, म्हटलं मी नाही करू शकत. आणि मी झटक्यात तिला लेडीज प्रॉब्लेम आला, इतकं मारलेलं म्हणजे खूप. त्यावेळेला म्हणजे त्या दिवशी शेवटी हिचा भाऊ मध्ये पडला, मरेल ती, मारू नका थांबा, आणि मग सोडवलं. आणि मग थोडंसं नॉर्मल झालं, आणि नॉर्मल झाल्यानंतर आणि सकाळ मग झाली तोपर्यंत. त्यावेळेला मला खूप आमच्याच लोकांनी सांगितलं की नको करू, हे सगळ्या गोष्टी नको करू. पण मी म्हटलं नाही, मी ऐकायलाच तयार नव्हते, की कारण केलं तर मग शेवटपर्यंत. मी ते तसं करून मग नंतर मी दुसऱ्यासोबत करणं मला नाही योग्य, माझ्या मनालाच हे होतं, माझं मन खातं त्यांनी गोष्टी. मी नाही करू शकत त्या गोष्टी, माझी हिंमत पण नाही की त्याच्या जागी मी दुसऱ्या माणसाला बघेल म्हणून.
तर मग मी नाहीच ऐकलं. मग त्या दिवशी खूप रात्र वगैरे सगळा त्रास आमच्याकडं, खूप बरंच काय काय सगळं वातावरणच विचित्र झालं होतं. मग दुसऱ्या दिवशी सगळ्या आमच्या घरच्या इकडच्या लोकांनी ठरवलं की हिला पाठवा, आता ही आपली राहिलीच नाही. मग त्यांनी मला हकलून दिला, हा शब्द नाही वापरत, पण त्यांनी मला की तू जा आता. पाठवायच्या आधीचा किस्सा असे, सकाळ झाली तोपर्यंत तुमचा अख्खा रात्रभर ते विषय झाला. सकाळ झाली, मी पुण्यात पोचलो, सकाळी झोपलो, मला फोन, पहिला फोन आला मामाचा, ह्याच्या XYZ बला वाक्याने बोलून आयमाय केली, नंतर हिच्या बहिणीचा, नंतर हिच्या वडिलाचा, नंतर हिच्या आईचा. हे मला ओळखत होते नॉर्मली की नाटकाचा दिग्दर्शक आहे वगैरे असं तसं. आणि मामा तर म्हणला का रे तू दिग्दर्शक आहे नाटकाचा, असले फालतू धंदे करतो वगैरे वगैरे काय 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 बोलले. आणि आमच्या मनात असं ठरवून झालंच नव्हतं ना हे सगळं. आणि मग बरंच काय 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 झालं, मी हादरलो, कारण मला तो बॉम्बच होता अख्खा, तुला तर मला माहीतच नाही माहितीच की नाही ना हे सांगितलं. सगळं काय. आणि मला सुचेना काय करू. मी खूप म्हणजे असं ह्याच्यातच होतो, एकदम सदम्यातच गेल्यासारखं होतं. कारण आमचं आधीच ठरलं होतं की सांगायचं तर विचार करून सांगूया, काहीतरी करून सांगूया, बघूया. ते झाल्यानंतर मग काय करायचं झालं. आणि तोपर्यंत हिचा मोबाईल विस्कावून घेतलेला, किंवा ही एकटीच एका रूममध्ये पडलेली, असं सगळं म्हणजे विचित्र अशी होतं. खूप हे नाही, पण त्यांनी मला शेवटी काय केलंस तू ह्या सगळ्या गोष्टी. मग मी आपली शांत एका ठिकाणी होते, पण अशी थडथडत होते, कारण मी इतके रडले होते ना. आणि पाणी व्यवस्थित पोटात नाही, काय नाही. त्यावेळेस मामी होत्या माझ्या, मग त्यांनी मला खाऊ पिऊ घातलं की थोडं तरी खा, असं नका करू, कोणीच खात नाहीत वगैरे घरात. म्हणजे मी बोलले ना, सिनेमाच आहे. आणि नंतर मग असं झालं की मला प्रेशर आली सुरू झाली. म्हणजे आता हे बोलावं की न बोलावं माहीत नाही, पण म्हणजे मला प्रेशर अशी आली की तिला लाऊडस्पीकरवरती बोल की मला तुझ्यासोबत राहायचं नाही, कारण ही नडून बसली होती, मला गोकुळकडेच जायचं आहे. मी विचार केला, मी पण काय एवढा दगडा मनाचा नाही आहे, मी विचार केला की अरे ही मुलगी जर फक्त गोकुळकडे जायचं म्हणून थांबली तर माझंही कर्तव्य आहे ना काहीतरी. मग मी म्हणालो की फक्त तिला फोन द्या, तिने स्वतःहून मला म्हणू द्या की मला नाही जायचं आहे गोकुळकडं, मला काहीच हरकत नाही, मी काहीच त्रास देणार नाही, मी माझ्या वाटेने जाईल. पण ती जर माझ्याकडे यायचं म्हणून थांबली असेल तर मी माघार करणार नाही. मग काही होऊ द्या म्हटलं, काही करायचं ते करा. आणि ऑलरेडी माझ्याकडे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट होतं, त्याच्या जोरावर तर सगळं करू शकलो. पहिलं मला हे सांगितलं, तू रजिस्टर केलं का, सर्टिफिकेट पाठव. मी फोटो पाठवले, त्यांनी क्रॉस चेक केल्यानंतर त्यांना कळलं की हे रिअल झालं आहे. मग त्यांनी माघार घेतली, आणि मग आता घरून कसं सोडलं हे सांगितलं. आणि मग नाही, मग मला म्हणाले ते जाऊ दे, मग आता हिला ठेवायचीच नाही. मग मला माझ्या भावाच्या मित्रांनी वगैरे मग मला गाडीत बस स्टॉपवर सोडलं. मग ते पहिल्यांदा मी खाली आले, घर बघितलं सगळं पहिल्यांदा घराच्या खाली. ती माझी शेवटचं माझ्या घरी, मी अजूनही गेलेली नाही तिकडे. तर मग खाली आल्यावर ते सगळं बघून मग मला असं ते बरोबरच नाही वाटत, पण आता काहीच नाही ना, मी अशी आपली तशीच जाऊन ते शेवटचं माझं हडपसर ते उरुळी कांचन ते हडपसर बस, कारण मी 5 वर्ष पुण्यात हडपसर ते उरुळी कांचन असा प्रवास माझा बसने खूप झाला. पण ती शेवटची अशी ट्रिप होती की त्यात माझी इतकी वाट लागली होती. मी त्या ह्याच्यामध्ये मग सकाळी तिथून मला त्यांनी तिथे बस स्टॉपला हे केलं आणि गोकुळला सांगितलं इकडे की तिला आम्ही तिथे सोडतो, तिकडनं घे. मग तिकडून याचा मित्र आला, त्याने मला गाडीवर बसवलं, मग आम्ही एका ठिकाणी गेलो. मी त्याला तिकडे बघून गाड्यातच पडले. तिथं बघा आणि अजून हा जिगर किस्सा रडत कसा आहे, म्हणजे मला आता त्याचं वेगळं हे वाटतं. डोंगरावर होतं, आमच्या एरियाच्याच बाजूला एक डोंगर आहे, आणि मस्त मला अजून आठवतंय 4:30-5 वाजले होते, मस्त सूर्यकिरण आलं होतं, आणि झाडं झुडपी वगैरे होते, आणि एक वाट होता. माझा भाऊ ह्या साईडला, मित्र ह्या साईडला, कोमल अशी पुढं आणि मी इथं. आणि कोमल अशी इतकी रडत होती, हुंदके देऊ देऊ रडती, गळ्यात पडली, रडली वगैरे, शांत झालं. आणि हे सगळं बघून मी बोललो की ऐक ना कोमल, मला असं वाटतंय माझ्यामुळं तुझ्या आईवडिलांना इतका त्रास होत असेल, किंवा तुलाही इतका त्रास होतो, एक काम कर, वाटलंच आपण थांबूया. खडकीन कानाखाली दिली, लिटरली दिली, मी जोक नाही करत, कानाखाली दिली. मी शांतच झालो, कारण मी इमोशनल झालतो, किसली रडत होती हुंदकं देऊ देऊ. आणि माझा भाऊ आणि एक मित्र नुसतं बघतोय आणि म्हणते अरे तुला कळतंय का काय बोलतोयस तू, ही म्हणते रडत, तुला काय बोलतोय. मग नंतर म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, चल असू दे. मग तिथून ठरवलं डायरेक्ट आपण मुंबईलाच जायचं, मुंबईला कारण गाठायचं. आता डायरेक्ट मुंबईला थांबायचंच नाही कुठे. मग जिथं आधी राहिलो होतो मित्राकडे, त्याला सांगितलं की बाबा आम्ही शेअरिंगमध्ये येऊ, थोडंफार देऊ, काय करायचं डायरेक्ट ते करू. मुंबई. मग तिथून आमची शून्यातनं सुरुवात. मग हिला रोज तिकडे घेऊन जाऊन सोडणं, हे करणं. आणि सुरुवातीला हिला खूप हे व्हायचं, एकदम नवीन होतं का सगळ्या गोष्टी, सिरियल वगैरे पण सगळंच, आणि मुंबईत संबंधच नाही. आणि मग ते बघून माझ्यासाठी असं होतं, बापरे इथे केवढी गर्दी आहे. आणि पुणे जिथे तुमचं बालपण गेलं ते एकदम असं निवांत. आणि मुंबई म्हणजे एकदम मी याला म्हणायचं ना, अरे इथे किती पळतात लोक, आणि काय यांचे कुठं काय चालले मी एवढे. आधी ये जा केलेलं, त्यामुळे लिटरली मला मी एवढं स्टेशनवर एकदा गेलते, आणि मला मुंबईच्या म्हणजे असं काय रेल्वे स्टेशनला नेलं होतं,
आणि मी ज्या क्षणी एक माणूस असं पडताना बघितला ना, त्याला म्हटलं या वाटेला परत जायचं नाही, कारण मी कधी एवढं बघितलंच नव्हतं. हे जे लोकल वगैरे मला सगळे असे बाहेर येत आहेत आत, म्हणजे ते बघूनच मला म्हटलं बापरे हे नाही कधी करायचं. म्हटलं मी कधीच गेलेच नाही त्या साईडला, इतकी स्टेशन साईडला वगैरे. पण तू त्याच पूर्ण कंडिशन मध्ये तू प्रोमोचं शूट प्रोमो केलं. शूटला गेले, अंगावर बळ होते माझ्या. आणि माझा पहिला मलाच प्रोमो सांगितलं नाही हिने सेटवर पण. आणि हिने प्रयत्न केले की ब्लाऊजला ती काळं निळं झाकून जाईल, थोडंसं चुकून हे. जाईल, आणि छान प्रोमो केला. त्यात आणि shoot हे सगळे केलं. वळ होते. आणि मग तिथून सुरू झाला अंजीचा प्रवास. आणि मग आमचं हळूहळू हळूहळू छोटं, मग परत लॉकडाऊन, पहिलाच एक लॉकडाऊन महिन्यात shoot लागलं आणि बघा, लगेच म्हणजे बघा, लॉकडाऊन. आर्थिक इतके विषय झालते ना. आणि माझीही तयारी नव्हती ना पूर्व, कारण एवढं सडनली सगळं घडलं. मलाही माहित नाही पटकन मुंबईत शिफ्ट होणार आपण वगैरे. आम्ही एकमेकांना कळालो त्या एक महिन्यामध्ये, कारण त्या ज्या रूम मध्ये आम्ही शेअरिंगला राहत होतो, ते जे आमचे फ्रेंड्स होते ते पण गेले पुण्याला. मग आम्हीच तिथे त्या फ्लॅटमध्ये, मग आम्हाला एकमेकांना कळायला तो स्पेस मिळाला, जो 24 तास एकत्र राहून असतो. त्यांनी माणूस जास्त कळतो ना, की आता मी घरी चालले मग त्याला काय अर्थ नाही, असा माणूस कळतो. मग त्यात आमची भांडणं, रडणं, फुगणं, रुसणं सगळं झालं. आपण त्यात पुण्यात माणूस आल्यावरती कळाला. मुंबईत आल्यानंतर आल्याला एक गोष्ट इमर्जन्सी अशी घडली होती. माझ्या आयुष्यात किडनी स्टोन नावाचा प्रकार काय असतो मला Kidney माहितच stone होता ना, मला आहे नव्हता. म्हणजे. मला माहित नव्हता. ज्यावेळेस आम्ही आलो ना ते सगळं करून, घरच्यांनी काढून दिलं, मग आम्ही मुंबई गाठली. मुंबईत मला अजूनही आठवतं, समतानगर पोलीस चौकी, कांदिवलीच्या तिथे स्टॉप आहे, तिथे उतरलो. उतरल्यानंतर सगळं नवीन. उतरल्या ही लागली सापासारखी लोळायला. तर Kidney stone माझी मला हवा खूप टाईट, मला सुधरेना काय. मग म्हटलं अरे तुला काय होतंय, काय होतंय, कसं होतं. ती म्हणली माझं स्टोन दुखतंय. आता स्टोन म्हणजे काय मला कळलं ना. मग म्हटली ती किडनीचं असं 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 असं. मी बघितलंच नाही ग, स्वस्त आहे का महाग आहे, कुठं आहे. म्हटलं आजूबाजूला एखादा दवाखाना काहीतरी दिसतंय का बघू, कारण मला काहीच सुधरेना, माझ्यासाठी नवीन, हिच्यासाठी नवीन. मग मी पटकन रिक्षाला हात केला, म्हटलं दादा इधर किधर हॉस्पिटल आहे का. मला अजून आठवतं तो घेऊन गेला. तिथेच एक संचेतीच नाव आहे, संचेती हॉस्पिटल आहे. काहीतरी. तिथे आतमध्ये गेलो. माझी तोपर्यंत इतकी बेकार स्थिती झाली होती ना, हिला बघून आणि ते सगळ्या गोष्टी करून. एकतर सगळ्या दारू सोडून आलो आहे, हे माझ्या आईला माहीत नाही, आम्ही हिला घेऊन आलेलो आहे मी वगैरे. हे भावानी सगळं मॅनेज केलं. आलो नंतर दवाखान्यात गेलो, मस्त बेडमध्ये पडली. नर्स आली, इंजेक्शन द्यायचं म्हणून परत इंजेक्शन घ्यायला गेली. मी इथंच उभा, बाळा स्टोन राहिला माझा, नको इंजेक्शन. म्हणजे आता त्याचं कधी घडीचं खात आहे, ते कधी राहील, कधी काय सांगता येत नाही त्याचं. आणि माझ्या जीव आला. आणि मग इंजेक्शन नाही, तिने गोळ्या दिल्या. म्हणजे जे काही पावती फाडायची ते फाडले आम्ही. आणि नंतर मग तिथून मित्र आला आणि त्याच्या रूमवर म्हणजे गेलो. खूप आणि मग कसलं आमचं नियोजन सुरू नसताना आम्ही हे सगळ्या गोष्टी. आणि मग इकडे आल्यावर सुरू झालं, मग शेअरिंग मध्ये राहता राहता बरेच अनुभव आले, कसं काय काय. माझ्यासाठी सगळंच नवीन, कारण मी अशी कधीच राहिले नव्हते वगैरे. आणि मग ते करत 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 मग त्याच्यानंतर ना मग सहकुटुंब छान, म्हणजे लोकांना आवडत गेलं. बरं त्याची पण प्रोसेस, ते काम करताना पण मला काही त्रास व्हायचा किंवा छान पण वाटायचं. हे सगळ्या फिलिंग्स मी येऊन ह्याला, की बाळा असं वाटलं, आज तसं वाटलं, आज छान वाटलं, आज अरे आज असं वाटलं, म्हणजे कधी मूड. आणि ते सगळे मूड जपणार, म्हणजे सगळ्या मी निगेटिव्ह होऊन यायचे, कधी कधी आले तर पूर्ण पॉझिटिव्ह करायचं मला त्यातनं. आणि अंजी करताना ह्याची पण मला इतकी मदत झाली. म्हणजे मी एक सीन कधी कधी असं व्हायचं की काही सीन मला कळायचंच नाही, उद्या हे मला काहीच कळत नाही कसं करायचंय. इथून त्यांनी मला छोट्या गोष्टी शिकत जडणघडण करत करत हे माझं आयुष्यातलं पूर्ण पानच पलटलं ऍक्च्युली. मी कोणी तिला एक नव्हतं. सवय लावली, म्हणजे लागली त्या दरम्यान. स्क्रीन प्ले आदल्या दिवशी यायची. आणि आमच्याकडे आम्ही दोघंही या क्षेत्रातले, त्यामुळे आम्हाला काय त्याचा कंटाळाच नव्हता. म्हणजे मलाही अख्खी बऱ्यापैकी सिरियल पाठ झाली हिच्यामुळे. का स्क्रीन प्ले आला की हे वाचणार, मग आम्ही ह्याच्यावरती थोडंफार वर्क करणार. मग तिला कॉन्फिडन्स मिळायचा ना दुसऱ्या दिवशी जाताना. आणि कधी कधी मोठे आले ना ती घाबरायची. आणि तुझ्या वाट्याला बऱ्यापैकी मोठे सीन्स असायचे ना. आणि ते तडकीफड तू बोलतेस त्याला. आणि मग ती सापडत गेली. आणि नंतर सगळी अंजी मोठी करणं हिचंच अख्खं क्रेडिट आहे, मी फक्त निमित्त मात्र. पण हिने जे काय पकडलं नंतर, जी सुटली नंतर, एक वर्ष दीड वर्षानंतर ना, मला तिला सांगायची गरजच नाही लागली किंवा स्क्रीन प्ले तिला आत्ता इतकी सवय लागली. इव्हन आबोली पण करताना वकील ही तिच्यासाठी सेपरेटली वेगळा होता. आणि भाषा अंजीची वेगळी आणि हितली वेगळी, त्याच्यावरती काम हिने वैयक्तिक सुरू केलं. स्क्रीन प्ले आदल्या दिवशी प्रिपेअर करणं, हे सगळं. मी म्हटलं हे कोणाला बाहेर सवय असेल नसेल, पण तू आयुष्यभर हे लक्षात सवय ठेव, आदल्या दिवशीच स्क्रीन प्ले करणं. असं झालं. मग मोठी झाली सगळं. आणि मग आमचा प्रवास तर तेव्हा व्हायचंय खरं तर, अजून खूप मोठं व्हायचंय, खूप कामं करायची खरं तर, खूप शिकायचंय. पण प्रोसेस अशी होती सगळ्या गोष्टींची. पण अंजी घराघरात पोहोचली, सहकुटुंब सहपरिवार. मला आठवत नाही की कोण बघत नाहीये. म्हणजे माझ्या बिल्डिंग मध्ये ना तू शिरलीस की एकत्र सगळ्यांचे आवाज वाजे, सहकुटुंब, म्हणजे की कळलं की सिरियल लागली आहे. पण तुला सिरियल मध्ये बघून पण कधी तुला फोन घरून आला की बोलणं झालं? खरं तर ना, जेव्हा सिरियल मध्ये अंजीचं कॅरेक्टर जेव्हा खूप म्हणजे इतकं छान लोकांनी घेतलं ना अंगावरती, आणि ते इतकं छान जेव्हा ते ग्रीप पकडत होतं,
आणि तेव्हा खूप मला लोकांचे मेसेज वगैरे यायचे आणि मला तुला खरं सांगू मला त्याची पण भीती वाटायची. मी ह्याला म्हणायचे पण बापरे मला हे सगळ्याची भीती वाटते. म्हणजे लोक इतकं त्या दिवशी त्यावेळेला अंजीचं जे फेम होतं ना त्याने मला पण भीती वाटायची की एवढी सवयच नव्हती ना लोक इतकं वेडासारखं प्रेम करतात. म्हणजे आजही मी कुठे जाऊ द्या आजही मला अंजी म्हणून इतके ओळखतात ना लोक आणि खरं इतकं छान वाटतं मला या बाबतीत की ज्या प्रोमो शूट किंवा लुक टेस्टसाठी एवढी मेहनत केली एवढे खरं तर कदाचित त्याचंच करून हे- त्याचं फळ असू फळ शकतं. आहे. हो खरंय. तर त्यांचा फोन जर म्हणशील तर दादांचं कसं झालं मला 1-2 महिन्यातच फोन आला त्यावेळेला आणि ते मी विसरणार नाही. मला म्हणजे मी सेटवरच होते. एकच वाक्य म्हणाले ते मला की मला ते कॉम्या म्हणतात लाडानी. मला कॉम्या कोणीच म्हणत नाही. तोच व्यक्ती असा आहे की तुम्हाला कॉम्या म्हणतो. तर म्हणे कॉम्या मी चुकलो तुझ्या बाबतीत निर्णय घ्यायचा. आणि मला या वाक्याने इमोशनल होते जरा. मला इथे असं हे झालं म्हणजे तुला तर पण ज्यासाठी हा अट्टहास होता, ज्यासाठी ते नाही म्हणाले होते, ते फायनली ही अंजी घराघरात पोहोचली आणि हिचं कॅरेक्टर म्हणजे हसवणारं होतं सगळ्यांना, हो. है ना? की असं नाही की कारस्थानं करते किंवा रडवते, हसवणार होतं. आय एम शुअर ते टीव्ही समोर बसून हसत असतील, पण कुठेतरी त्यांच्यातला तो बाप आहे ना, तो कुठेतरी सांगत असेल की नाही नाही हिला आता फोन नाही तुला करायचा. माहिती आहे लिटरली सहकुटुंब सहपरिवार सिरियल सुरुवातीची करत असताना जे आम्ही आमच्या लाईफमध्ये अनुभवले ना तेच सीन होत होते. ढवळी काकू डवळे मामी म्हणून होते ना हो. किशोताईचं कॅरेक्टर हिचं होतं. प्रेम होतं त्या ह्याच्यावर दाखवलं ना हो. आजीचं प्रेम ह्याच्यावर हो. असतं. मग हे करतात की वैभव सोबत असतं हो. ना आणि ती मला मारायची तिने काठीने मला मारायची. म्हणजे दादांनी एवढा छळ नाही केलाय माझा खऱ्या पण आयुष्यात. ते पण ना रिलेट व्हायचं. तेच ते घडून झालेलं सगळं इकडे घडत होतं की त्या मुलाशी नाही करायचं वगैरे असं असं व्हायचं. म्हणजे बऱ्यापैकी ती प्रोसेस करताना खूप शिकायला पण मिळालं आणि छान वाटली खरं तरी. हे सगळं शिकण्यासारखंच आहे मला माझ्यासाठी आणि त्याच्यातनंच मी घडत आले आज जे काही आहे आतापर्यंत. ह्याच्यात- त्यांचा तसा फोन झाला ना तेव्हा मला असं नाही वाटलं की ते असे कसे काय ए अरे बघ शेवटी ते असं म्हणाले असं नाही झालं. की मला ठीक आहे आनंद झाला. ठीक आहे रिअलाइज फक्त थोडंसं मी खूप नाही म्हणत की बाबा पण ठीक आहे त्यांना वाटलं ना हा, असं म्हणजे त्यांच्या मनात मी आहे अजून. आहे का आहे म्हणजे अजूनही नाही आहे आहे त्यांनी मला म्हणजे माझ्यावरती मला पप्पांचं माझं रिलेशनच इतकं म्हणजे आजही मला ते आठवतं. त्यांना कुठे बिशीला वगैरे जायचं असायचं ना तेव्हा मला म्हणायचे कॉमे मला कपड्याचा एक चांगला जोड काढ इस्त्रीचा. म्हणजे अशा त्यांच्या मेमरीज मला आठवतात तशा. एका ताटात जेवायचे दोघं आजपर्यंत. 23 वय असेपर्यंत मी त्यांच्याच ताटात म्हणजे मी एका साईडला असलंच पाहिजे मी. पण आणि कट्टू मगाशी गोकुळ म्हणाला की लग्नाचं तो डिसिजन आहे ना, आता तुम्ही आत्ता ह्या वर्षी गेल्या वर्षी म्हणजे 2025च्या एंडला तुम्ही नोव्हेंबर महिन्यात असं ठरवलं की आपण लग्न मोठं करूया, विधीनुसार विधीनुसार करायचं करूया. होतं, पण हो. तो थॉट कसा काय आला? कारण का तुम्ही रजिस्टर मॅरेज केलं होतं 2019 मध्ये. कट्टू आत्ता 2025 मध्ये लग्न हा विचार कुठून आला विधिवत? हे पहिल्यापासूनच डोक्यात होतं की आपण करूयात लग्न पण ते विधीनुसार. पण थांब वेळ नाही अजून थांब म्हणजे एक वेळ येऊ दे. आणि एक अशी वेळ आली माझ्यासारखी चल करूयात आता लग्न. आज तर झालं म्हणजे ना की नाही आणि शेवटी तर आम्ही योगायोगाने- एकमेकांचे इतकं घट्ट झालंय आता त्याच्यामुळे आमचं आता करूयात चल असं झालं आमचं. आणि योगायोगाने सहकुटुंब झालं आबोली झाली. थोडा तिच्याकडे वेळ time पण नाही. मिळाला या आणि पिरियडमध्ये मी माझे छोटे मोठे कामं करायचो रायटिंगचे ह्याचे त्याचे हे ते. हिला असं झालं की आता वेळ आहे. मग वेळ आहे तर आपण करून घेऊया एक ऑफिशियली करूया. आणि माझ्या घरच्याचं म्हणणं होतं कारण कास्ट वेगळी. माझ्या आईने स्वीकारल्यानंतर असं झालं की बाबा विधीप्रमाणे करा. हा, हा. कारण तेव्हा आम्ही मंगळसूत्र नाही हे नाही काय नाही ते माझ्या आईच्या थॉटच्या बाहेर होतं म्हणजे सगळ्यांच्याच. मग आईची आणि हिचाच अट्ठास खूप होता. मी तर ह्या मेंटॅलिटीपर्यंत गेलो होतो की अरे आत्ता झालंय ऑलरेडी आपण इतकं वर्ष राहतोय आपला ऑलरेडी संसार सुरू आहे कशाला उगाच करूया काय. आणि मध्यंतरी बघ खूप पूर वगैरे आला होता सगळ्या गोष्टी. आता ते म्हणजे मला आवडत नाही असे पब्लिसिटी म्हणून करायला. पण माझ्या मनात जस्ट थॉट आला की हिला मी म्हणालो की अरे आपण असं असं करूया का लग्नाच्या ऐवजी असं असं कुठल्या तरी एखादं हे करूया. हिलाही ते आवडते नाही असं नाही पण हिचं कसं झालं ना एक स्वप्न रंगायला लागली होती आधीच की मला म्हणजे एक प्रत्येकाचं असतं ना की छोटंसंच छोटं का पण होईना पण केलं. एक लग्न व्हावं ते मेमरीज असतात ते राहतात. मग म्हटलं ठीक आहे आपण नंतर थोडीफार देऊया आणि बाकीचं आपण आपलं करूया. मग आमचं लग्नाचा थॉट आला आणि मग आम्ही विचार केला की आता करूयात. आणि मग आम्ही आधीपासूनच असं होतं की आम्हाला सोशलवर किंवा असं काहीतरी चला काहीतरी हे करत बसा तसलं आवडत नाही. मी आधीपासून आमच्या दोघांचा थॉट आहे जे आहे ते नॅचरल राहूया चांगलं काम करत राहूया जे नशिबात असेल ते होणार आहे जे नाही ते पण उगाच उठाटूट नको करूया. त्यामुळे आम्ही लग्न करताना साधं सिंपल असेच केलं पण ते एक्सपोज खूप झालं कारण ती 2 महिने आम्ही खूप मेहनत घेतली. खरं तर लोकांना दिसताना खूप खर्च केला असं वाटतोय पण खूप कमी खर्चात केलं. खरंय. आणि मी तुम्हाला प्रेमावरचे प्रश्न कायच विचारू म्हणजे मी माझी हत्यारं टाकलीत आत्तापर्यंत मी इतक्या मुलाखती केल्या पण मी मगाशी म्हणाले ना की प्रत्येकाची स्टोरी वेगळी आहे. पण
मी स्पीचलेस आहे आणि मला असं वाटतं की हे करेक्ट एक्झाम्पल आहे. कारण का तुमच्या घरच्यांना विरोध होता, कारण का ती सिनारिओ किंवा ती परिस्थिती आणि लहानपणापासून त्यांची जडणघडण वेगळी होती. कदाचित शहरांमध्ये त्याचं एक्सेप्टन्स जास्त असेल, पण हे मला खरंच माहित नव्हतं की आय गेस कोणालाही माहित नाही इंडस्ट्रीमध्ये हे सगळं पहिल्यांदा म्हणजे आता- पहिल्यांदाच कमी तुझ्या आमचे फ्रेंड्स stand आहेत वर की सांगतो. त्यांना आमचे जे काही जवळचे आहेत लोक हो. त्यांना माहिती आहे थोडंसं बऱ्यापैकी. पण मी असं नव्हतं एक्सप्लोअर केलं, पण म्हटलं ठीक आहे आता या निमित्ताने थोडंसं बोलूयात. बाकी काय आणि लग्नात पण आम्ही लग्न करताना असं ठरवलं की घरातले थोडेसे पाहुणे माझ्या इकडचेच होते आणि मित्र सर्कल हिच्या इकडचं कोणीच नाही. नव्हतं. त्याचं पण म्हणजे मी लग्न करताना मी तुला तेच म्हटलं ना, करताना मला असं काही की खूप आनंद मला कुठेतरी मनामध्ये, कारण असे बरेच मुवमेंट आले की मला तिकडं असं वाटत होतं की दादांकाकी नाहीये, दादांकाकी नाहीये, कारण ते खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. देवापेक्षा पण मी दादांकाकीलाच मानेन. खरं सांगू का, त्यांनी मला कुठलाच त्रास मला कधीच नाही झालेला कोणत्याच गोष्टीचा. इतकं जपलंय ना मला खूप, म्हणजे त्या बाबतीत मी ह्याला सतत म्हणत असते आमचे काकी दादा, म्हणजे माझ्या आईसारखी आई मी कुठेच नाही बघितली. ती बाई इतकी साधी बोळी ना, इतकी साधी बोळी, खूप साधी आहे ती. आणि दादा म्हणजे आमचे कडक आहेत, स्ट्रिक्ट आहेत खूप, पण इतका जीव. वडील म्हणजे मुलीसाठी हळवा विषय. खूप प्रेम आहे तिथं, खरंच खूप आहे. आणि ज्या माणसावर जास्त प्रेम आहे ना ते मिळत नाही ना, त्यामुळे त्रास जास्त होतो. पण ठीक आहे, आज ना उद्या होईल काहीतरी. नाही झालं तर शेवटी आता नशिबाचा भाग आहे. सॉरी सॉरी सॉरी. नाही, पण आज ना उद्या ते होणारच आहे. तिला जास्त रडा येण्याचं कारण हे पण आहे की हिलाही वाटत होतं की आता लग्न झालं ना तर लग्नात पण नाही ना, ते मिस झालं सगळं. आणि आता ती आई म्हणून व्हायरल जी होते ती हिची घरी आई नाहीये. खूप लोकांनी ते आई म्हणून व्हायरल केलं. हा म्हणजे त्या आमच्या ऍक्च्युली त्या आम्हाला मुलासारखंच मानतात, हा मग पण ते कन्यादान त्यांनी केलं आमचं. हो, ती पण माझ्या नाटकात काम करायची आधी. तर फक्त आणि ते खूप छान त्यांचीच आहेत. कमी आहे, बाकी पण हे बघ, आपण जसं म्हणतो ना की जे आपल्या वाटायला येईल ना ते फक्त सामोरं जात राहायचं. वाट आपोआप सोपी होत जाते. आणि आता गोकुळची साथ तुला आधीपासून आहेच, आणि जशी तुला अंजी मिळाली, अबोली मालिका मिळाली, असं अजून कामही मिळेल. आणि जे तू विश करतेस ना मनातल्या मनात, तेही लवकर घडेल. है ना, आपण मॅनिफेस्ट करूया. करेक्ट. सो आता तुम्ही अनेक वर्ष, आता मी तुला प्रश्न विचारला की लग्नाचा दिवस कसा होता, खरं तर मला संसार तर आधी सुरू झाला होता तुमचा, हे मला माहित नव्हतं. मला वाईट ह्याचं वाटतंय. तिळगुळ घ्या गोड गोड बोला हा सेगमेंट आहे आणि आपण सगळं रडू रडूच करतोय. तिळगुळामध्ये थोडं तिखट. पण सॉरी नाही नाही नाही, सण किंवा कुठलीही चांगली गोष्ट सुरुवात करायची असेल, मला असं वाटतं की तुझ्या फॅनसाठी हा आजचा व्हिडिओ होता. जे अंजीचे प्रेक्षक वाट बघतात की ह्यांची लव्ह स्टोरी जाणून घ्यायची आहे, पण लव्ह स्टोरी म्हणजे सगळं गुडी गुडी नसतं. खरं काय आहे हे पण सांगणं गरजेचं आहे. सो मला खरंच खूप कौतुक वाटतंय तुमचं. आणि पुन्हा एकदा असं म्हणलं प्रेमावर, हा बाबा प्रेम असतं, कायकांचा विश्वास नसतो, आणि आत्ता त्यांना खूप कॉम्प्लिकेट केलंय. अरे हो. ही जेनझी जे आपण बोलतो ना, सिच्युएशनशिप, हो. रिलेशनशिप, लग्न, खूप कन्फ्युजन आहे. म्हणजे हे इतकं सरळ सोपं नाही आहे, खूप कन्फ्युजन आहे. आता ह्याच बेसिसवर मी एक प्रश्न विचारते की तुम्हाला आता एकमेकांच्या सवयी एकदम माहिती आहेत की हो. तोंडपाठ, आता पुढचं हिचं वाक्य काय हे पण माहिती आहे, किंवा ही काय रिॲक्ट करणार आहे हे पण माहिती आहे. पण जर असा चान्स मिळाला की ही गोष्ट बदलायची आहे, ती काय असेल म्हणजे एकमेकांच्या स्वभावातली? हो, सवय ना, हा सवयच बेस्ट आहे. सवय तर पहिली ना, गोकुळ कुठेही बाहेर जायचं म्हटलं तर लवकर त्याचं आवरत नाही. मी रेडी होऊन असते, गोकुळ चल गोकुळ चल, तसं निवांत सुरू असतं सगळं. मला त्याचाच जास्त राग येतो आणि त्रास होतो की उरक पटकन, तो असं हे जरा लवकर. उलटच आहे म्हणजे. हो. आणि मला नाही आवडत, मला असं की पटकन उरक आणि पटकन चल ना, मी रेडी झाले तोपर्यंत तुझं काय सुरूच आहे, एकदम हळू हळू असं उरक, एवढंच मला त्याची ती सवय नाही आवडत खरं. येस, तुलाही आता चान्स आहे, सांगून टाक काय सवय बदलायला आवडेल. मला काय नाही, सगळं चांगलं आहे, फक्त तिने स्वतःतला कॉन्फिडन्स जास्त वाढवावा. आणि दुसरी गोष्ट, थोडा कमी त्रास दे मला. अरे यार, हे काय म्हणजे चांगल्या अर्थी बोलतोय, काय नाही तिला कंप्लेंट करण्यासारखं असं नाही. पण काय होतं की आता काही मतही आमचे एकमेकांचे इतकी वेगळे असतात की मग ते असं वाटतं की अरे नाही तू ऐक ना जरा, असं होतं. तुला माहितीये का आमच्यात खूप विरोधाभास आहे खाण्यापिण्यापासून सगळ्या गोष्टीमध्ये. हो, जे मला आवडते त्याला नाही आवडत, त्याला आवडते ते मला म्हणजे सगळंच नाही, एक बऱ्यापैकी 50% आहेत गोष्टी खाण्याच्या बाबतीतल्या म्हणा. 50% आहे. अजून एक मुद्दा असा आहे की मी खूप फुडी आहे, आणि हा फुडी नाही याचा मला त्रास होतो. हिला काय माहितीये का, आत्ता खाल्लं ना, एक तासभर आपण किंवा एक अर्धा तास जरी कुठं रस्ता थोडासा पार करून गेलो की ते पोस्टर किती छान दिसतं बघ, नुसतं मला ते तसं खायचंय, नाही, पण मी असंही अशी होतं. चोखणाळ आहे खूप. मला असं काहीतरी वेगवेगळं ट्राय करायला हे करा, आणि ह्याचं काय मला काय नाही, मी
म्हणजे त्यांनी मला असं वाटतं हे पण अजून हे करावं की थोडंसं खाण्याबाबतीत असं थोडंसं चेंज व्हावं माझ्यासाठी तरी. आता जर नाही जावं तर नाही करणार. पण नाही, मला खरंच पहिली अशी लव्ह स्टोरी असेल जी खूप मोठी होती हो. आणि खूप तुला म्हणाले शिकवणारी होती, खरंच शिकवणारी होती. आणि प्रत्येकाकडनं मी काही ना काही शिकायचा प्रयत्न करते. आणि मला ना माझ्या कामाचं खूप कौतुक वाटतं की किती वेगवेगळ्या लोकांशी मला बोलता येतं आणि एक्सपिरियन्सेस शेअर करता येतात. आता ना थँक्स तर आपण बोलत नाही किंवा बोललेलं असतो, पण आज ऑन कॅमेरा एकमेकांना थँक्स कोणत्या गोष्टीसाठी बोलायला आवडेल किंवा एक विशेष टिप्पणी काय द्यायला आवडेल की तू ही गोष्ट करत नाहीस जी आत्तापासून तुला करायची आहे? थँक्स गोकुळला मी याच्यासाठी बोलेन की त्यांनी इतका सपोर्ट केला आहे मला. त्याच्या सपोर्टशिवाय मी इथपर्यंत येणं शक्यच नाही. खूप सपोर्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीत मी म्हटलं ना जिथे मला सुचत नाही ना काय तिथे त्याच्याकडे सगळं सोल्युशन असतं माझं. आणि खूप इमोशनली सपोर्ट, सगळ्या गोष्टींनी खूप सपोर्टिव्ह आहे. भांडणं तर होतच राहतात, कोणाच्यात होत नाहीत, पण त्याला थँक्स काय म्हणू, त्याचा मला स्वभाव आवडतो ॲक्च्युअली. आणि तो मला जे म्हणजे असं खूप पॅम्परिंग करतो ना, मला ते खूप आवडतं. मला असं बाळासारखं जपतो ते, त्याबद्दल थँक्यू. माझे मूड सगळे सांभाळून घेतो, कधी असं कधी तसं ते सगळं सांभाळून घेतो, त्याबद्दल थँक्यू. आणि काय अजून बोललेले प्रश्न? अजून त्याला काय एक टिप्पणी द्यायला आवडेल की तू स्वतःकडे लक्ष देत नाहीस किंवा असं इन जनरल तुला काय सांगायला आवडेल? स्वतःकडे कारण का मी आता जेव्हा तू मला तुमची स्टोरी सांगत होतात ना, तेव्हा मला जाणवलं की स्टार्ट टू एंड गोकुळ किती स्ट्रॉंग राहिलाय किंवा त्याला किती म्हणजे आपण मुली म्हणून पटकन एक्सप्रेस होतो, मुलं नाही एक्सप्रेस होत. त्याने तुला सांभाळताना किती त्याचे इमोशन्स कंट्रोल केले असतील किंवा त्याचा त्रास किती त्याने कमी म्हणजे दाखवला नसेल, हे मी आता म्हणजे इमॅजिन करू शकते. सो मला त्या गोष्टीसाठी तुला खरंच हॅट्स ऑफ आणि मी किंवा सगळ्या मुलांना थँक्यू. पण तुला कसं- म्हटलं ना आजही म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी आलं ना, मी हे खूप ऑब्झर्व केलंय. माझ्या डोळ्यात पाणी आलं की त्याच्या डोळ्यात पाणी येतं. कधी पण हा घरातला माहेरकडचा जर विषय निघाला ना, आणि मला असं कधीच मी त्याचं म्हणणं असतं मी ओरडलो, मी काय केलं तर तू रडणं ते मला काय पटत नाही. पटतं तू करते, मी ओरडलो वगैरे तर रड तू, पण हे तू याच्यासाठी जर रडणं मला नाही बरं वाटत बाई, तू डोळ्यात पाणी नको काढू. तुझ्या डोळ्यात पाणी आलं की मला मग तो पूर्ण येऊन जातो, तू का रडतोय माझं असं, तू का रडतोय. कसं होतं, आपण ज्या नाही व्यक्तीवर सांगू प्रेम करतो हो. त्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आले की आपोआप येतच माझ्या. पण मी ज्यावेळेस भांडण करतो किंवा आमचं जेव्हा होतं तेव्हा ही रडली, मला काहीच नाही वाटत, राग येतो. पण आता रँडमली दुसरा विषय असेल तर मग ते होतं ऑटोमॅटिक. मी मुद्दाम नाही, म्हणजे ते होतच तो automatic. इमोशनल आहे त्या बाबतीत. म्हणजे मी रडले तर त्याला तेच म्हणलं ना तुला प्रेम आई खूप Yes, आहे. yes. मी थोडा त्रास देते पण ठीक आहे. येस. गोकुळ कोणत्या गोष्टीसाठी थँक्स असेल आज कोमलला? मी हिला थँक्स ह्यासाठी म्हणेल की वरच्याला पण आणि तुला पण की तू माझ्या आयुष्यात आलीस. भले सहन करायचं असेल तरी, दोघांनी खूप काही केलं असलं तरी तू सोबत आहेस, हेच मला खूप थँक्स आहे. आणि दुसरा क्वेश्चन काय, तिने काय करायला आवडेल? मला वैयक्तिक स्वतःला वाटतं, म्हणजे हे काय अतिशयोक्ती नाही आहे की बोलायचं म्हणून, मला स्वतःला वाटतं मी तिला जेवढं जवळून ओळखतो कलाकार म्हणून, हिच्यात खरंच एक खूप छान अभिनेत्री दडलेली असं मला वाटतंय. त्या लाईकचं तिला काम मिळालं तर ती वाजवणार ही मला गॅरंटी आहे. जो तिला स्वतःला कॉन्फिडन्स नाही, जो मला आहे, तर हिनं त्याच्यावरती काम करावं आणि ज्या मायनस तिच्या स्वतःच्या गोष्टी आहेत त्याला जास्त प्लस करावं. येस, अगदीच. आणि आपण सगळे मॅनिफेस्ट करूया, चांगल्या गोष्टी आपोआप घडत राहतील, आपण Yes. पॉझिटिव्ह राहूया, है ना. Yes. आणि आज प्रेक्षकांना आपण मकर संक्रांतीचं गिफ्ट दिलंय, कारण का बरेच जणांनी कमेंट केली आहे की आम्हाला आमच्या अंजीचा इंटरव्ह्यू बघायचा आहे. आणि बरेच जणांनी तुला कॉम्प्लिमेंट्सही केल्या तुमच्या लुक्सला. त्यांना आज काय थँक्स बोलायला आवडेल? खरं तर हा मकर संक्रांत म्हटल्यावर आपण असं नेहमी बोलतो की आपण आता सांगू शकलो असतो पॉझिटिव्ह बाजू, पण तसं नाही आहे. जे खरं आहे ते आपण सांगितलं आहे. थँक्यू सो मच तुम्हा दोघांनाही. आज इथे आलात. खरं तर खूप बिझी स्केड्यूल आहे, तुला पुण्याला पण जायचं आहे, पण तरी पण वेळात वेळ काढून आलात आणि खरंच ही सगळं शेअर केलं ज्यांनी मलाही उपयोग होणार आहे फ्युचरमध्ये. थँक्यू सो मच. आणि जाता जाता प्रेक्षकांना काय विश कराल? ऑल्सो थँक्स. प्रेक्षकांना काय बोलशील अंजीला इतकं प्रेम दिल्याबद्दल किंवा अबोली या मालिकेला सुद्धा? प्रेक्षकांना हेच सांगेन की पहिल्यांदा तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, कारण संक्रांत स्पेशल आहे. आणि मी आज इथे याला पण कारण अंजी आहे. इतकं प्रेम दिलंय तुम्ही या अंजी कॅरेक्टरने. आजही मला त्या कॅरेक्टरमुळे खूप ओळखतात. आणि असंच प्रेम पुढच्या पण माझ्या कामाला द्या, पुढच्या पण कॅरेक्टर्सला द्या. आणि थँक्यू, तुम्हाला थँक्यू म्हणावं तितकं कमीच आहे, कारण तुमच्यामुळे आज मी इथे. थँक्यू सो मच.
येस, थँक्यू गाईज आणि ऑल द बेस्ट सगळ्या जर्नीसाठी. नव्याने संसार सुरू झाला तर त्यासाठी ऑल द आणि बेस्ट. तुला Thank खरं तर you. मनापासून दोघांकडून अरे, खूप सारं खरंच thank थँक्यू. Thank you. आम्ही पहिल्यांदा डिटेलिंग आणि व्यवस्थित आमचं जे काही मांडलं असेल तर ते तुझ्या पुढे मांडलंय आणि you. ओरिजिनल आहे, कुठेही Yes. काही नाही, जे घडलंय ते तसं मांडण्याचा प्रयत्न केला आणि तू आम्हाला मोकळं व्हायला संधी दिली. ऍक्च्युली मी अजूनही फ्लॅशबॅकच्या ह्याच्यात आहे आणि मला छान वाटलं ते पुन्हा एकदा उजळणी करायला. आणि तू तुझ्यासारख्या चॅनलला प्लॅटफॉर्म देऊन बोलून चांगलं आम्हाला बोलून अरे. दिलंस, त्याच्याबद्दल खरंच मनापासून Thank खूप you. खूप धन्यवाद. सो थँक्यू सो मच Thank आणि you पुन्हा so आपण much. भेटूच Yes. वेगवेगळ्या छान छान निमित्ताने. Yes, थँक्यू सो thank मच. थँक्यू थँक्यू.